गुड मॉर्निंग. आजच्या सेक्शन मध्ये मुलांना वेक्टर हा टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे. दिसते स्क्रीन सर्वांना? येतोय? इको येतोय का आता? ठीक आहे, ओके. वेक्टर्स मध्ये आता थोडे थेअरी घ्यायची आपल्याला. थोडे म्हणण्यापेक्षा थेअरीज भरपूर आहे आपल्या टॉपिक मध्ये. जो पहिला आपलं ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन्स, राईट. आपल्याकडे वेक्टरला ऍड करायचे दोन मेथड असतात, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन्स आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन्स. याच्यामध्ये रूल कसा असतो, समजा आपल्याला हा 10 दिलेला आहे, हा 20 आहे, आणि हा समजा आपल्याकडे 30, किंवा हा काढायचा आपल्याला, इकडचा रिझल्टंट काढायचा. ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन काय सांगतो, सेम डिरेक्शनला जेवढ्या पण वेक्टर्स आहेत, सेम डिरेक्शनला जेवढ्या पण वेक्टर्स आहेत त्याला ऍड करायचं, आणि ते कुणाच्या इक्वल टू असतो, रिझल्टंट वेक्टरच्या इक्वल असतो मुलांना. तसं याची व्हॅल्यू किती येणार आपल्याला, 30 येणार. तसं या केसमध्ये मुलांना समजा आपल्याला आता वेक्टर दिल्यात काही अशा टाईपमध्ये, एक वेक्टर आहे, इकडे दिली पुन्हा, ठीक आहे, असं आहे, पुन्हा इकडे जॉईन केलंय, आणि हा एक रिझल्ट आहे. तर आपल्याला हा दिला 5, 10, 7, आणि आपल्याला सांगितलं रिझल्टंट काढा. याची डिरेक्शन अशी दाखवली या टाईपमध्ये. तर हा रिझल्टंट किती येणार तुमचा, 22 येणार. तर यालाच ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणायचं. कधी कधी अशी पण डायग्राम देतील या टाईपची, अशा टाईपमध्ये डायग्राम असेल, देन 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 अशा टाईपमध्ये. आता बघा या केसमध्ये आपल्याला इथं ए बी सी डी ई दिलेलं आहे, राईट आहे. आणि आपल्याकडे आता अशा टाईपचे डायगोनल्स दिलेत या टाईपमध्ये. तर आपल्याला काढायचं सांगितलंय, त्या पॉइंटला नाव देऊ आपण पी क्यू आर एस टी, आणि तर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं सांगितलं त्यांनी, दॅट विल बी पी काढा म्हणजे पी ला फाइंड आउट करायचं. पहा लक्ष द्या इकडे, पी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची मुलांना. आता डिरेक्शन जे आहे ते अशा टाईपमध्ये डिरेक्शन आहे, या टाईपमध्ये, आणि याची डिरेक्शन अशी. तर आपल्याला पी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची, ठीक आहे. तर बघा मुलांना काय प्रोसेस करायची असते. सगळ्यात आधी आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन यूज करणार, आणि ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये आपल्याला माहिती आहे काय प्रोसेस करायची असते मुलांना. बरं, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये हे दोन्ही एका साईडला आहेत, हा आणि हा एका डिरेक्शन मध्ये. त्याचा रिझल्टंट काय येणार, हा येणार. याची व्हॅल्यू येणार ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. हा भेटला आपल्याला रिझल्ट. नंतर आपल्याला काय काढायचंय, पी एस काढायचं आहे, आणि पी एस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा पी आर प्लस आर एस ला ऍड करायचं. तर पी आर ची व्हॅल्यू किती, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. या टाईपमध्ये तुम्हाला पी एस भेटून जाईल. आता एकदा पी एस भेटला की आपल्याला पीटी काढायचं. पीटी काढण्यासाठी पी एस प्लस काय घ्यायचा, एस टी घ्यायचा. मग हा किती येणार तुमचा, याला पुढे सॉल्व्ह केल्यावर ए बार बी बार प्लस सी बार प्लस डी बार आलेला आहे. आणि नंतर आपल्याला काय काढायचं, आता पीई काढायचं. आता पीई कसा काढणार तुम्ही, पीई काढण्यासाठी पीटी प्लस टी घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पी बारची व्हॅल्यू कशी भेटेल, पीटी बार प्लस टी बार. मग बस आपल्याला पीटी ची व्हॅल्यू किती मुलांना बघा, पीटी ची व्हॅल्यू आहे ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार, आणि अजून टी ची व्हॅल्यू किती आली, ई बार आली. तर हे आपलं आन्सर आलं, कशाचं, पीचं आन्सर आलं, राईट. कधी कधी अशा पण वेक्टर दिले जातात या टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये. हा दिलाय तुमचा
10, त्याच्यानंतर हा दिलाय 5 आणि आपल्याला विचारलंय ए बी काढा. राईट, ए बीची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर मुलांना लक्ष द्या इकडे, आपल्याला माहित आहे इथं सी घेऊ, ए सी प्लस सी बी इक्वल टू काय असतो, ए बी असतो, सेम डिरेक्शन. अथवा या केसमध्ये सीबीची डिरेक्शन उलटी, सीबीची डिरेक्शन उलटी असल्यामुळं मधलं साईन काय होणार आहे, मायनस होणार मुलांना. मग आता बघा व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू 10 आली, -5 इक्वल टू ए बी बार, नाही तर सबट्रॅक्शन आलं, ए बी बार इक्वल टू किती आला, 5 आलं. तर अशा टाईपमध्ये आपल्याला हे सोल्युशन्स भेटलं मुलांना. क्लिअर इथपर्यंत? ट्रायंगल लॉ ऑफ फॅक्टर ॲडिशन क्लिअर आहे. दुसरा आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ फॅक्टर ॲडिशन. बस सगळे पॉईंट घेणार आहेत आपण, ऍटलिस्ट थेअरीचे तरी सगळे पॉईंट आज कव्हर होतील तुमचे. ठीक आहे. आणि एमसीक्यूचं पुढचं अजून एखादं लेक्चर होईल आपलं. तर पार्ट 1 संपत आला तुमचं, अजून 2 टॉपिक. मग वाटलं तर एक अजून ट्रिग्नॉमेट्री आणि वेक्टरचे काही एमसीक्यू त्या ठिकाणी घेतले जातील. लक्षात येतंय मुलांना? सध्या आज थेअरी पूर्ण टोटल ए टू झेड पॉईंट कव्हर होतील याच्यामध्ये, जेणेकरून तुमचं वन शॉटमध्ये चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल. म्हणजे ट्राय करेल मी की त्या कन्सेप्टचं थोडं तिथंच एक्झाम्पल देता येईल असं. तसं आता बघा काय फरक असतो रे, ट्रायंगल लॉ झाला आपला, पुन्हा पॅरलोग्राम लॉ ऑफ फॅक्टर ॲडिशन. पॅरलोग्राम मध्ये काय फरक असतो बघा, जसं आपल्याला ट्रायंगल लॉ मध्ये एक वेक्टर काढला की त्याला अटॅच मध्ये दुसरा वेक्टर असतो बघा, त्याला अटॅच मध्ये तिसरा वेक्टर असतो. पण पॅरलोग्राम मध्ये नसतं, एक वेक्टर इकडे काढला की त्याच पॉईंट पासून दुसरा वेक्टर इकडे जातो. मग काय करतो आपण, याचा जो पॅरलल आहे याचा पॅरलल इकडे काढायचा आणि खालच्याचा पण एक पॅरलल इकडे काढायचा. पॅरलल जसं हे जर ए बार असेल तर हा पण ए बार आला, हा जर बी बार असेल तर हा पण किती आला, बी बार आला. आणि आपल्याला इथं जर रिझल्टंट काढायचं असेल हा, ठीक आहे, ह्याला नाव देऊ ए बी सी आणि डी. जर आपल्याला ए सी बार काढायचं असेल, ए सी बार फाइंड आउट करायचं असेल तर पुन्हा आपल्याला ट्रायंगल लॉच यूज करावं लागतो मुलांना. याची डिरेक्शन कुठली रे, याची डिरेक्शन अपवर्ड, याची डिरेक्शन अपवर्ड झाली, व याची डिरेक्शन फॉरवर्ड आहे, हा फॉरवर्ड झाला. इथं बघा बरं, हे एका लाईनला गेले. ठीक आहे, ट्रायंगल लॉ मध्ये सेम डिरेक्शनला असतील त्याला ऍड केलं जातं आणि हा त्याचा रिझल्ट नसतो. म्हणजे या ठिकाणी ए सी बार कसं येणार तुमचा, ए बार प्लस बी बार येणार या टाईपमध्ये. ए बार प्लस काय भेटतोय, बी बार या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला भेटते मुलांना. तर क्लिअर आहे, दोन्हीमध्ये फरक काहीच नाहीये. फक्त लक्षात ठेवा ट्रायंगल लॉ मध्ये एका मागे एक वेक्टर असतात, पॅरलोग्राम मध्ये एका पॉईंट पासून 2 वेक्टर असतात. नंतर याचे पॅरलल वेक्टर कडून पुन्हा आपण ट्रायंगल लॉच यूज करतो. तर ट्रायंगल लॉवरचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील तुम्हाला, काही टेन्शन नाही. चला पुढचा कन्सेप्ट आहे, पॅरलोग्राम पण डिस्कस केला आपण. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट इन अ स्पेस. 2 पॉईंट मधलं डिस्टन्स हा खूप वेळेस फॉर्म्युला बघितला आपण. जसं आता हे ओरिजिन आहे आणि इकडे पॉईंट पी आहे, x1 y1 आणि z1 3D मध्ये. तर आपल्याला काय करायचंय, ओपी मधलं डिस्टन्स काढायचंय. ओपी मधलं डिस्टन्स कसं येणार मग, x1 मायनस 0चा स्क्वेअर म्हणजे x1 चा स्क्वेअर प्लस y1 चा स्क्वेअर आणि प्लस काय घ्यायचा, z1 चा स्क्वेअर. का बरं, दुसरा पॉईंट कसा आहे आपला 0 0 आहे. दुसरा पॉईंट 0 0 जर नसेल, पॉईंट ए दिलाय, पॉईंट बी दिलाय, x1 y1 z1, तिथं x2 y2 आणि z2. या 2 पॉईंट मधलं आपल्याला आता काय काढायचंय, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. डिस्टन्स ऑफ ए बी 3 डायमेन्शन मध्ये डिस्कस करतोय. 2 डायमेन्शन मध्ये 2च व्हॅल्यू असतात. या ठिकाणी x2 मायनस x1 चा स्क्वेअर करा, x1 मायनस x2 चा स्क्वेअर करा. स्क्वेअर असल्यामुळं काय होणार, तो पॉझिटिव्हच असणार आहे. x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस काय घ्यायचं आपल्याला, y1 मायनस y2 चा स्क्वेअर आणि प्लस z1 मायनस z2 चा स्क्वेअर, z1 मायनस z2 चा स्क्वेअर. या टाईप मध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज घ्यायच्यात मुलांना. क्लिअर इथपर्यंत? चला, अशा टाईप मध्ये डिस्टन्स ऑफ ए बी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर मिड पॉईंट बघा, इथं ए दिलाय, इथं बी दिलाय. समजा ए चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, बी चे कोऑर्डिनेट x2 y2. आता हे झालं तुमचं कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये. बट आपण वेक्टर टॉपिक बघतोय, तर वेक्टर मध्ये याची व्हॅल्यू कशी असते, ए बार, याची व्हॅल्यू कशी असते, बी बार. मग याचा मिड पॉईंट काढायचा असेल तर काय येणार तुमचा, ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2 या टाईप मध्ये. आणि पॉईंट असतील तर काय घेतो आपण, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. अशा आपण मिड पॉईंट त्या ठिकाणी काढू शकतो मुलांना.
जर इथं x1 y1 पॉईंट घेतला आणि इथं x2 y2 हा पॉईंट घेतला तर असं आपण त्याचे मिड पॉईंट काढू शकतो. तर दोन फॉर्म्युलेत डिस्टन्स आहे, एक एक पॉईंट खूप महत्वाचा याच्यामध्ये. क्लिअर आहे. तर हे हा जो वेक्टर आहे ओपी वेक्टर, त्यावेळी ओपी वेक्टरचं मॅग्निट्यूड काढली किंवा तुम्ही डिस्टन्स पण म्हणू शकता त्याला. डिस्टन्स ऑफ ओपी कसं भेटला तुम्हाला, रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर. का बरं, या वेक्टरचं एक्स वाय झेड दिलाय. आणि दुसरा ओ म्हणजे काय आहे, ओरिजिन आहे. ओ इज दी ओरिजिन, मग त्याचे कोऑर्डिनेट 0 0 आहे. समजा ए x1 y1 z1 आणि बी x2 y2 z2 अशा 2 वेक्टर असतील आणि त्याच्यामधलं आपल्याला काय काढायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. तर आपल्याला काय करायचं, तर ए बीचं मॉड्युलस घ्यायचं आपल्याला, किंवा ए बी बार म्हणू शकता, ए बीचं मॉड्युलस. हा x2 मायनस x1 चा स्क्वेअर, y2 मायनस y1 चा स्क्वेअर, z2 मायनस z1 चा स्क्वेअर. याला उलटं लिहिलं तरी सेमच आन्सर तुमचं येणार आहे, कारण स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे तो ऑलवेज कसा बनेल, पॉझिटिव्ह बनेल. चला आता पुढचं. याच्यामध्ये भरपूर पॉईंट दिलेत त्यांनी एका टाईपचे. जसं कोलिनियरच्या कंडिशन 4 4 5 5 आहेत, कोप्लिनियरच्या कंडिशन आहेत, नॉन कोलिनियरच्या आहेत. एक एक कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी बघायची वन बाय वन. क्लिअर आहे मुलांना. बघा आता कोलिनियर वेक्टर्स, कोलिनियर जे एका लाईनवर असतात किंवा पॅरलल असतात अशा वेक्टरला आपण नॉर्मली कोलिनियर म्हणतो. कोप्लेनर कशाला म्हणायचं, दोन्हीतला फरक समजून सांगतो आधी. जसं आपल्याकडे मुलांना काय असतं रे, एक्स वाय प्लेन आहे किंवा एक्स वाय झेड प्लेन असतो. ठीक आहे, क्लिअर आहे. मग आता मुलांना मला सांगा, कोलिनियर आणि कोप्लेनर मधला काय डिफरन्स आहे ते आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. एक भिंत आहे तुमच्या घरातली, कुठल्याही रूमची एक भिंत बघा. जर त्याच भिंतीवर तुम्ही जर 2 लाईन काढल्या, 3 लाईन काढल्या, तर त्या सगळ्या लाईनला म्हणायचं कोप्लेनर. काय म्हणायचं त्यांना, कोप्लेनर लाईन म्हणायचं. समजा तुम्ही काय केलं, एक लाईन एका भिंतीवर काढली, दुसरी लाईन दुसऱ्या भिंतीवर काढली, मग त्याला काय म्हणायचं, नॉन कोप्लेनर लाईन म्हणायचं. नॉन कोप्लेनर लाईन, राईट. कोप्लेनर मीन्स एकाच प्लेन मध्ये, म्हणजे एक भिंत म्हणजे एक्स वाय प्लेन झाला तुमचा. आणि समजा रूमचा कॉर्नर असेल तर तिथं तिन्ही पण ऍक्सेस तिथं क्रिएट होत असतात. एक्स पण क्रिएट होतो, वाय पण होतो आणि झेड पण. क्लिअर, आठवतंय का, आपण क्लासमध्ये पण डिस्कस केलं तर मुलांना हे सगळ्या गोष्टी. आता बघा कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर कशाला म्हणायचं, जसं आता ए बार दिलाय या ठिकाणी, आय जे प्लस के सगळ्याला कॅप आहे मुलांना या टाईप मध्ये. आणि बी बार एक वेक्टर दिलाय जो की आहे 5y प्लस 10j किंवा 5j 5y 5j 5k. ठीक आहे, आणि 5k अशा आपल्याला 2 वेक्टर्स दिल्यात. ए बार पण दिला आणि बी बार पण दिला. मला सांगा रे, मी असं लिहू शकतो का ह्याला, दॅट इज बी बार इक्वल टू 5 टाइम्स ऑफ ए बार, लिहू शकतो ना. पण इथून जर मी 5 कॉमन घेतला तर मला काय भेटणार आहे, तिथे सगळं आय प्लस जे प्लस केच बनतोय. पण इथून जर मी 5 कॉमन घेतला मध्ये आय प्लस जे प्लस के भेटतो मुला. म्हणजे हा काय झाला तुमचा ए बार झाला. मी याला असं लिहू शकतो, किंवा याला मी असं पण लिहू शकतो ना, ए बार इक्वल टू 1/5 टाइम्स ऑफ बी बार. बरोबर आहे, 1/5 टाइम्स ऑफ बी बार. क्लिअर इथपर्यंत. कारण बी बार मधून जर 5 कॉमन घेतला तर खालचा 5 तो कॅन्सल होईल आणि कुणाच्या इक्वल बनणार आहे, बी बारच्या. म्हणजे आपल्याला अशा 2 व्हेक्टर्स असतात मुलांना ज्याच्यामध्ये काहीतरी कॉमन घेतलं, मग तो मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा डिवाइड मध्ये असेल, त्या दोन्ही व्हेक्टर कशा बनणार आहेत, सेम बनत असतात. काही कॉमन घेतल्यानंतर जर त्या 2 व्हेक्टर सेम बनत असतील, त्याच्यामध्ये काहीतरी एक रिलेशन बनत असेल, काही एखादं इक्वेशन बनत असेल, तर अशा व्हेक्टरला कोलिनियर व्हेक्टर म्हणायचं असतं मुलांना. आता समजा आता दुसरा आहे, ए बार दिलाय 5 5y 2j, एक मिनिट, या ठिकाणी 2j प्लस 5k. आणि बी बार आहे मुलांना 5y प्लस 2j प्लस 4k. मध्ये याला कोप्लेनर म्हणणार का तुम्ही, नाही म्हणणार. का बरं, याच्यामध्ये कॉमन काहीच नाही ना. पहिल्या 2 टर्म जरी कॉमन असतील, थर्ड टर्म मध्ये बघा इथं 5 आहे, इथं 4 आहे. इथून एखादा नंबर कॉमन घेतल्यानंतर दोन्ही सेम बनणार आहे का, नाही. किंवा इथून घेतल्यानंतर सेम बनणार आहे का, नाही. मग ह्या तुमच्या व्हेक्टर ज्या आहेत ह्या कोलिनियर नसतात मुलांना. कोलिनियर समजलं. कोलिनियर साठी काय कंडिशन आहे बघा, आता बुक मध्ये दिली. ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक दुसरा वेक्टर आहे मुलांना, राईट. ए बार दिलाय, बी बार दिलाय, आणि त्यांनी सांगितलंय
सेट टू बी पॅरलल, एक तर ते पॅरलल असतात किंवा कोलिनियर. ठीक आहे, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, कोलिनियर पण म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला पॅरलल व्हेक्टर पण त्या ठिकाणी म्हणू शकता मुलांना. पण एक तर पॅरलल म्हणजे असं बनणार आणि कोलिनियर म्हणजे एका लाईनवर ओव्हरलॅप्स होणार आहे. तर ह्या कधी असतात कोलिनियर इफ देअर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलर टी सच दॅट ए बार इक्वल टी टाइम्स ऑफ बी बार. जसं आपल्याला भेटलं होतं बी बार इक्वल टू 5 टाइम्स ऑफ ए बार किंवा ए बार इक्वल टू 1/5 टाइम्स ऑफ बी बार. तर याला आपल्याला काय म्हणायचं, कोलिनियर व्हेक्टर्स. चला पुढचं बघा आता. याच्यासाठी कंडिशन काय, हा जो पण तुमचा टी आहे, हा जो स्केलर टी आहे, हा कसा पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. म्हणजे तो मी -5 पण कॉमन घेऊ शकतो. समजा इथं सगळीकडे मायनसच घेतलं असतं, मायनस हा मायनस, इथून मी -5 जर कॉमन घेतलं असतं तर काय बनलं असतं, बी बार इक्वल टू -5 टाइम्स ऑफ ए बार किंवा ए बार इक्वल टू -1/5 टाइम्स ऑफ बी बार. तर मायनस चालेल, प्लस चालेल, बट झिरो नकोय मुलांना त्या ठिकाणी. तर कोलिनियरचा पहिला पॉईंट क्लिअर झाला. ए बार बी बार नॉन असे दोन व्हेक्टर आहेत आणि त्याच्यामध्ये रिलेशन कसं बनलं पाहिजे, ए बार इक्वल टू टी टाइम्स ऑफ बी बार वेअर टी इज अ स्केलर विच इज नॉन झिरो. सेकंड कंडिशन बघा, ए बार पण दिलंय आपल्याला आणि बी बार पण दिलाय, आर कोलिनियर दिले. दोन्ही कसे आहेत, हे कोलिनियर आहेत. हे कधी कोलिनियर असणार आहेत, जर त्यांना एक्स आणि वाय नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय केलं आणि दोघांची ऍडिशन केली, दोघांची काय केली, ऍडिशन केली, आणि ही ऍडिशन जर आपली झिरो येत असेल, ही ऍडिशन जर आपली झिरो येत असेल, त्याला पण काय म्हणायचं, कोलिनियर म्हणायचं. बघा, जसं ए बारची व्हॅल्यू घेतली 5y प्लस 5j प्लस 5k, बी बार घेतला मी -5y -5j आणि -5k घेतला. क्लिअर आहे, या टाईपमध्ये. मग आता बघा बरं, मी जर आता ए बार काय केलं या ठिकाणी, ए बार प्लस बी बार घेतला, किंवा दुसरं ऑप्शन काय माझ्याकडे, दॅट इज 1/5 टाइम्स ऑफ ए बार प्लस 1/5 टाइम्स ऑफ बी बार. हे कॅल्क्युलेट करायचं ठरवलं आपलं. मग मला सांगा, ए बार मध्ये 5y 5j 5k आहे ना, इथं मी काय केलं, सगळ्यामध्ये 5 कॉमन घेतला, खाली 5 आहे, ब्रॅकेटमध्ये i प्लस जे प्लस काय राहणार, के राहणार. दुसऱ्या केसमध्ये कसं आहे, प्लस, इथे किती 5 आहे, इथून -5 कॉमन घेतला, -5, मग ब्रॅकेटमध्ये राहायला पुन्हा i प्लस जे प्लस के. नंतर हा 5 कॅन्सल, -5 आणि +5 कॅन्सल झाला. मायनसमुळे सेकंडचं साईन चेंज होईल, i प्लस जे प्लस के, इकडे येणार -i -j -k. बघा बरं, दोन्ही व्हॅल्यू कसे झालं, सेम झाले, ऑपोजिट साईन कॅन्सल होऊन काय येणार, आन्सर 0. मग ही जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर काय म्हणायचं, त्या व्हेक्टर पण कशात आपल्या कोलिनियर आहेत. चल तिसरी कंडिशन बघा, थर्ड कंडिशन दिली बघा, एक एक महत्वाची बघा, याच्यावरचे क्वेश्चन आहेत, PYQ जर सॉल्व्ह करायला घेतले प्रत्येक टाईपचे तुम्हाला क्वेश्चन दिसतील. क्वेश्चन नाही समजलं तर ऍटलीस्ट सोल्युशन मध्ये तरी तुम्हाला क्लिक होत चालणार आहे की अशा टाईपचा कोलिनियरचा कन्सेप्ट आहे. टू व्हेक्टर, एकच मिनिट, हा बघा मुलांना, टू व्हेक्टर A1i A2j A3k अँड दुसरा आहे B1i B2j B3k आर कोलिनियर. अशा दोन व्हेक्टर जर कोलिनियर असतील तर A1 डिवाइड बाय B1, A2 डिवाइड बाय B2 आणि A3 डिवाइड बाय B3 यांचा रेशो सेम आला पाहिजे. यांचा रेशो कसा आला पाहिजे, सेम. आता मुलांना बघा, एक्झाम्पल घेतो मी, ए बार इक्वल टू दॅट इज 5y, ठीक आहे, 5y प्लस या ठिकाणी घेऊ मुलांना 12j आणि इथे घेऊ 7k, आणि बी बार दिलाय या ठिकाणी 15i प्लस या ठिकाणी दिलाय मुलांना 36j आणि इथं दिलंय मुलांना 21k. आता बघा बरं मुलांना, जनरली आपण पहिले दोन लॉजिक जर लावले इथं तर पहिल्या मधून 5 किंवा 12 किंवा 7 कॉमन येते का, नाही. सेकंड मधून पण कॉमन येते का, काही नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला हा कन्सेप्ट कामाला येईल की त्यांचा रेशो बघायचा सेम आहे का, आय जे के च्या कोएफिशियंटचा रेशो सेम आहे का, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. म्हणून काय करणार मग बघा बरं, 5 डिवाइड बाय 15 आय चे कोएफिशियंट, इथं 12 डिवाइड बाय काय केलं आपण या ठिकाणी 36 घेतलं, 12 डिवाइड बाय 36 आणि इथं 7 डिवाइड बाय 20. मग सगळ्यांना डिवाइड जर केलं तर 1/3 1/3 1/3, सगळ्यांचे रेशो सेम आहेत ना. रेशो सेम असेल तर काय म्हणायचं, टू लाईन कशात कोलिनियर आहेत किंवा पॅरलल आहेत, हे पण विसरू नका बरं का. त्याला पॅरलल पण म्हणू शकता किंवा कोलिनियर मला देऊ शकतात. असे ए बार देतील, बी बार देतील आणि ऑप्शन मध्ये देतील ए बार अँड बी बार आर पॅरलल,
ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर, ए बार अँड बी बार आर इक्वल इन्क्लाइंड, अशा टाईपचे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. मग आपण काय करायचं, जर परपेंडिक्युलर असेल तर पुढे शिकवणार आहे मी ए बार डॉट बी बार, सॉरी ए बार ए वन बा परपेंडिक्युलर साठी काय कंडिशन असते, ए बार डॉट बी बार कसा आला पाहिजे, 0 आला पाहिजे. डॉट प्रोडक्ट कसा असतो आपला, 0 असतो. आणि जर आपल्याला पॅरलल असेल तर त्यांचा रेशो A1 B1 A2 B2 A3 B3 हा रेशो तुमचा कसा आला पाहिजे, सेम आला पाहिजे. तर क्लिअर आहे. टू व्हेक्टर पॅरलल कधी असतात किंवा कोलिनियर कधी असतात मुलांनो, जर त्यांचा रेशो हा कसा आला पाहिजे, सेम आला पाहिजे. रेशो जर सेम येत असेल तर टू व्हेक्टर कशा असणार आहेत आपल्या, कोलिनियर किंवा पॅरलल असतात. 3 पॉईंट घेतलेत. पहिली कंडिशन काहीतरी कॉमन येऊन दोन्ही सेम दिसले पाहिजेत. दुसरी कंडिशन एक्स ए बार प्लस वाय बी बार त्यांचे जे स्केलर कोएफिशियंट आहेत त्या दोन व्हेक्टरला जर आपण ऍड केलं आणि आन्सर 0 येत असेल तरी ते कोलिनियर किंवा पॅरलल असतात. तिसरी कंडिशन महत्वाची जास्त, त्यांचा रेशो कसा आला पाहिजे, सेम आला पाहिजे. फोर्थ कंडिशन बघा, फोर्थ कंडिशन पण दिली. फोर्थ कंडिशन मध्ये काय दिलंय, ए पॉइंटचा वेक्टर ए बार आहे, बी पॉइंटचा बी बार आहे, सी पॉइंटचा सी बार आर कोलिनियर देअर एक्झिस्ट ए नॉन झिरो स्केलर एक्स वाय झेड. म्हणजे आपली जी दुसरी कंडिशन आहे त्यालाच एक्सटेंड केलंय. इथं 2 व्हेक्टर होते, इथं 3 व्हेक्टर घ्यायचे या टाईप मध्ये. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार त्याची व्हॅल्यू जर 0 व्हेक्टर येत असेल तर ते पण कसे असतात, कोलिनियर असतात. आणि अजून एक कंडिशन काय असते, एक्स प्लस वाय प्लस झेड हे जे नॉन झिरो स्केलर आहेत त्यांचं ऍडिशन किती आले पाहिजे, 0 आले पाहिजे. फिफ्थ पॉईंट बघा, आता हे समजलं का, हे सेकंडच एक्सटेन्शन आहे. इथं फक्त एक झेड सी हा वेक्टर ऍड केला आहे. पुन्हा 3 पॉईंट आहेत आणि कोलिनियर कधी असतील, ए बी आणि बी सी याचा जर डॉट क्रॉस प्रोडक्ट घेतला आपण, दॅट इज ए बी क्रॉस बी सी, हा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तो जर 0 येत असेल, क्रॉस प्रोडक्ट काढायचं माहिती आहे मुलांना आपल्याला, आठवतंय का, ए बी बार कसं काढणार, दॅट इज बी बार मायनस ए बार करणार. बी सी बार कसं काढायचा, सी बार मायनस बी बार करायचा. जो पण याचा रिझल्ट येणार आहे आय जे केच्या फॉर्म मध्ये, इथं आपण आय जे के घेतो, इथं ए बी चे वेक्टर आले आणि इथं काय आले, बी सी चे कोएफिशियंट आले. या टाईप मध्येच आपण करतो ना वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, तर राहील लक्षात सगळ्यांना. त्याच्या खालची कंडिशन पण लक्षात ठेवा, ए चा बी बरोबर प्रोडक्ट, बी चा सी बरोबर आणि सी चा ए बरोबर. ठीक आहे, याची व्हॅल्यू पण कशी असते, 0 असते. इन शॉर्ट मध्ये ए बार बी बार सी बार, बॉक्स प्रोडक्ट वगैरे पुढे बघणार आहेत आपण. सध्या एवढं लक्षात ठेवा, ए बी क्रॉस बी सी कॉमन पॉईंट कुठला आहे, बी आहे. हा जर 0 येत असेल तर 3 पॉईंट कसे असतात आपले, कोलिनियर असतात. म्हणजे इथं मुलांना तुम्हाला क्वेश्चन कसा असणार आहे, या टाईपचा क्वेश्चन दिला जाईल आणि विचारलं जाईल कोलिनियर आहेत का नाही. पॉईंट ए दिला जाईल तुम्हाला 1 2 3, पॉईंट बी दिला जाईल 2 3 1 आणि पॉईंट सी दिला जाईल 1 3 2 अशा टाईप मध्ये. आणि आपल्याला विचारलं जाईल एबीसीआर कोलिनियर आहेत, नॉन कोलिनियर आहेत, नॉन कोप्लेनर आहेत, या टाईप मध्ये. 4 ऑप्शन, कोलिनियर, नॉन कोलिनियर, कोप्लेनर, थर्ड वाला कोप्लेनर आणि फोर्थ नॉन कोप्लेनर. तर लक्षात आहे काय असतं याच्यामध्ये. पहिलं आपण ए बी काढायचं, डायरेक्ट काढायचं. तर इथं काय आय जे केल्याची गरज नाही. बी बार मायनस काय असतं रे, ए बार म्हणजे 2 - 1 किती त्याला 1 आय. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 - 2 केला 1 जे, त्याच्यानंतर किती आलं 1 - 3 किती येते -2 के. समजलं, याचं आणि याचं सबट्रॅक्शन केलं आपण, याचं आणि याचं. 2 - 1 1 आला, त्याच्यानंतर 3 - 2 1 आला. राईट, हे सबट्रॅक्शन आपल्याला भेटून गेलं, ए बी बार भेटलं. आता काढणार आपण बी सी बार काढणार, बी सी बार, सी बार मायनस बी बार. बरोबर, सी बारची व्हॅल्यू इथं आहे आपल्याला, सी बार मायनस काय करायचं आता, बी बार करायचं. 1 - 2 मायनस आय, 3 - 3 0 जे आणि 2 - 1 प्लस के. झालं या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे, ए बी बार क्रॉस बी सी बार याची व्हॅल्यू 0 येते की बघायचं. पहिला असतो आय जे के, ए बीचं बघा किती 1 प्लस 1. ठीक आहे, प्लस 1 1 आणि किती आलाय -2. दुसरा किती आला
-1 0 आणि 1 याचा डिटरमिनंट काढायचा. जर आन्सर 0 आलं तर काय म्हणणार आपण, कसा आहे तो, कोप लिनियर आहे. ठीक आहे, बरोबर. आय इन ब्रॅकेट किती आला 1 -0 -j इन ब्रॅकेट किती आला तुमचा 1 -2 आणि प्लस के इन ब्रॅकेट किती आलं बघा, के इन ब्रॅकेट आला 0 + 1 म्हणजे आन्सर आला आपलं आय + j आणि प्लस के. तर हे 0 वेक्टर बनतोय का, नाही बनत. म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर, नॉन कोलिनियर आहेत, नॉन कोलिनियर आहेत. मग मी तर 4 ऑप्शन दिलते, कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर पैकी नॉन कोलिनियर सिलेक्ट झालं. ठीक आहे, या टाईप मध्ये नॉन कोलिनियर. आता कोप्लेनर कधी म्हटलं असतं आपण, तिने एकाच लाईनवर जर असती. आता पहिलं समजून घ्या बरं का, कोलिनियर, कोप्लेनर आणि नॉन कोप्लेनर पहिलं समजून घ्या. बा हा एक प्लेन आहे आपला, याला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, राईट आहे. इकडे पण आहे, इकडे पण प्लेन आहे. हा कुठला ऍक्सिस आहे तुमचा, एक्स आणि झेड आहे, आणि हा आहे मुलांनो एक्स आणि वाय. पहिलं समजून घ्या की आपल्याला 2 लाईन येत आहेत बघा, किंवा 3 पॉईंट आपले एका लाईनवर असले तर 100% हा कसा असतो, कोप्लेनर असतो. जर ही कंडिशन, कुठली कंडिशन आपली, ए बी बार क्रॉस बी सी बार हा जर 0 आला तर डायरेक्ट कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आपल्याला, कोप्लेनर वाला. कोप्लेनर, कोप्लेनरची कंडिशन काय असते, जर आपल्या मुलांना 3 व्हेक्टर एका लाईन मध्ये असतील, एका किंवा कोलिनियर म्हणायचं, 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर डेफिनेटली तो कसा असतो, कोप्लेनर असतो. 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर डेफिनेटली कसा असतो तो, कोप्लेनर असतो मुलांना. बट समजा 3 पॉईंट नॉन कोप्लेनर किंवा 3 पॉईंट कोलिनियर नाहीयेत, 3 पॉईंट आपले कोलिनियर नाहीयेत, मग अशा केसमध्ये 2 कंडिशन बनतात. ते 3 पॉईंट असे पण असू शकतात, 1 पॉईंट इथे, 1 पॉईंट इथे, 1 पॉईंट इथे, ह्याला नॉन कोप्लेनर म्हणायचं. किंवा ते 3 पॉईंट असे पण असू शकतात. ठीक आहे, अशा टाईप मध्ये. तर इथं काय लक्षात ठेवायचंय की जर कोलिनियर असेल तर कोप्लेनर आहे म्हणायचं डेफिनेटली. कोलिनियर असेल, 3 पॉईंट जर एका लाईन मध्ये असतील तर 100% ते एकाच प्लेन मध्ये असणार आहे. बट जर नॉन कोलिनियर पॉईंट असतील तर ते आयदर कोप्लेनर बनू शकतात किंवा नॉन कोप्लेनर बनू शकतात. हे लक्षात ठेवा. समजलंय का सगळ्यांना. जर 3 पॉईंट एका लाईनवर असतील तर ते 100% कसे असतात, कोप्लेनर असतात. बट 3 पॉईंट जर एका लाईनवर नसतील तर ते आयदर कसे असणार आहेत, कोप्लेनर असणार आहेत किंवा नॉन कोप्लेनर असणार आहेत. त्यासाठी त्यांनी कंडिशन दिली असेल त्याप्रमाणे पुढे आपण बघणार आहे, तो नॉन कोप्लेनर कधी असेल, कोप्लेनर कधी असेल. सॉरी, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चला मुलांना पुढे बघा. किंवा हे तुम्हाला डिटरमिनंट काढायचं नसेल तर या टाईप मध्ये पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एबीचा क्रॉस प्रोडक्ट बीसीचा, जे की खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे, गरज नाही आपली. पण प्रॉपर्टीसाठी लक्षात ठेवा, एबी बीसी आणि एसी तिघाचा प्रोडक्ट जर 0 आला तर काय म्हणायचं आपल्याला, 3 पॉइंट्स आर कोलिनियर. चला, कोलिनियरचा अजून एक पॉइंट आहे, ए बार बी बार आर 2 नॉन झिरो व्हेक्टर्स. नॉन झिरो पण आहे तर नॉन कोप्लिनर पण आहे. व्हेक्टर सच दॅट, आता इथं ही कंडिशन महत्वाची बघा. ही कुठली कंडिशन आहे आपली, आठवते का बघा, सेकंड नंबरचा. सेकंड नंबर आठवते का हे बघा. सेकंड नंबर मध्ये काय सांगितलं होतं आपण की एक्स ए बार प्लस वाय बी बार, ए बार बी बार हे नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत. त्याला जर तुम्ही नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय केला आणि आन्सर जर आपलं 0 येत असेल तर ते कसे असतात तुमचे, कोलिनियर असतात. बट आता इथं थोडं उलट आहे मुलांना. इथं काय दिलं, एक्स ए बार प्लस वाय बी बार हा 0 कधी असतो. इथं यांचं म्हणणं काय, एक्स ए बार आणि वाय बी बार हा 0 कधी घ्यायचा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एक लाईन अशी जाते, दुसरी लाईन अशी जाते. मग हे कोप्लिनर किंवा सॉरी कोलिनियर आहेत का रे मुलांना, हे नाही आहेत. क्लिअरली सांगितलंय नॉन कोलिनियर व्हेक्टर आहेत 2. तरी त्यांचा ऍडिशन 0 कधी येईल, जर एक्स ची व्हॅल्यू 0 असेल आणि वाय ची व्हॅल्यू पण 0 असेल. एक्स 0 वाय 0 असेल तर हे रिलेशन पण काय बनून जाणार आहे तुमचं, 0 असणार आहे. भले ते नॉन कोलिनियर व्हेक्टर असला तरी चालतील मुलांना. ठीक आहे, आतापर्यंत काय काय लर्न केलं ते बघू आपण. ए बार इक्वल टू टी टाइम्स ऑफ बी बार, कोलिनियरची कंडिशन आहे पहिली. काय, दोघांमध्ये एखादा नंबर कॉमन आला पाहिजे आणि बाकी आय जे के सेम आलं पाहिजे. दुसरी कंडिशन, एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0. काय सांगितलं त्याच्यामध्ये, एक्स वाय कसा पाहिजे, नॉन झिरो स्केलर पाहिजे, आणि त्या नंबरनं ए बी ला जर मल्टिप्लाय केलं आणि पुन्हा ऍड केलं, आन्सर जर 0 येत असेल तर हे पण कसे असतात, को लिनियर व्हेक्टर असतात. थर्ड कंडिशन होती, एक्स ए बार प्लस
वाय बी बार प्लस झेड सी बार, याची व्हॅल्यू पण 0. सेमच याच्यामध्ये एक्स वाय झेड कसे आहेत तुमचे नॉन झिरो स्केलर आहेत, आणि दुसरी कंडिशन होती एक्स प्लस वाय प्लस झेड हे कसा बनला पाहिजे 0 बनला पाहिजे. तर ते दोन वेक्टर कसे आहेत तुमचे कोलिनियर आहेत. ठीक आहे. फोर्थ आहे एक्स ए बार, ऑर्डर चेंज केली बरं का, थोडी सेम सेम टाईपचं घेतलंय. आता याच्यामध्ये ए बी कसा आहे तुमचा नॉन झिरो आहे. ए बार अँड बी बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर, सॉरी नॉन कोलिनियर, नॉन कोलिनियर, दोन एका लाईन मध्ये नाहीये. तर ह्याची व्हॅल्यू 0 कधी असेल तर एक्स ची व्हॅल्यू 0 आणि वाय ची व्हॅल्यू 0 असेल. आता टू व्हेक्टर पॅरलल कधी असणार आहेत, फिफ्थ पॉईंट बघा. टू व्हेक्टर पॅरलल कधी असतील किंवा कोलिनियर कधी असतील, जर ए बार दिलाय A1I प्लस B1J प्लस C1K आणि बी बार दिलाय A2I B2J प्लस C2K, राईट. याच्यामध्ये मला सांगा, जर आपण रेशो घेतला A1/A2 B1/B2 C1/C2 आणि हा रेशो जर सेम येत असेल मुलांना, तरी त्यात दोन वेक्टर कसे असणार आहेत पॅरलल किंवा कोलिनियर वेक्टर असतात मुलांना. क्लिअर इथपर्यंत. चला 6 पॉईंट कुठला घेतला होता अजून आठवत आहे का, तर ए इन ब्रॅकेट ए बार प्लस बी इन ब्रॅकेट बी बार अँड सी इन ब्रॅकेट सी बार, या टाइप मध्ये एबीसी दिले. समजा एबीसी आर दी 3 पॉईंट दिले, ए इन ब्रॅकेट ए बार बी इन ब्रॅकेट बी बार आणि सी इन ब्रॅकेट सी बार, राईट. आणि जर आपल्याला ए बी बार क्रॉस बी सी बार याची व्हॅल्यू 0 आली तरी काय म्हणायचं, टू व्हेक्टर्स आर किंवा 3 पॉईंट कसे तुमचे कोलिनियर आहेत. वेक्टर नाही तर पॉईंट दिलेत ना, 3 पॉईंट्स आर कोलिनियर. यासाठी घेतलं होतं आपण ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार, आठवत आहे, बी बार क्रॉस सी बार आणि प्लस सी बार क्रॉस ए बार, याची व्हॅल्यू 0. तर अशा टाईपमध्ये आपल्याला हे कोलिनियरचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पूर्ण लक्ष देऊन बघा, डबल डबल टेबल टेबल एक्सप्लेन करतो, पूर्ण थिअरॉटिकल कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातील. तर सगळे पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केलेत मुलांना. ठीक आहे, आपण केला हा 6 पॉईंट झाले. आता बघा लिनियर कॉम्बिनेशन, याच्यावरचे पण क्वेश्चन्स असतात मुलांना. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर काय असतं पहिले समजून घेऊ आपण. ठीक आहे. ए बार अँड बी बार आर टू वेक्टर्स and T1 and T2 are scalar. Then linear combination of A bar and B bar is T1 into A bar plus T2 into B bar. म्हणजे काय नाही, ए बार दिलाय तुम्हाला सेपरेटली, बी बार पण दिलाय, आणि T1 ची व्हॅल्यू 5 घेतली, T2 ची व्हॅल्यू 10 घेतली, 5 A bar प्लस 10 B bar हे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन झालं. म्हणजे काय केलं आपण बा सांगितलं, हे ए बार एक वेक्टर आहे आणि हा बी बार एक वेक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं तुम्ही, ए ला 5 न मल्टिप्लाय करा आणि बी ला 10 न मल्टिप्लाय करा, म्हणजे आता 5 वाढणार ना, हा 10 वाला पण वाढणार. ठीक आहे. मग मी काय करणार, हे दोन स्टिक वाढल्या बघा, अशा वाढल्या, हे झालं तुमचं आता 10 बी बार आणि हा बनला तुमचा आता 5 ए बार. मला काय करायचं, दोन स्टिकला ऍड करायचं. इथपर्यंत 5 आता आणि दोन्हीला, मग याचा रिझल्टंट कसं येणार 5 ए बार प्लस 10 बी बार. ह्याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर म्हणायचं. 3 वेक्टर असेल तर 3 घ्यायचं, 2 असेल तर 2 घ्यायचं. पहिला झाला कन्सेप्ट. जसं इथं बघा n नंबर ऑफ असतील, 3 असतील तर 3, 2 असतील 2, त्याला पण तुम्ही तसंच ऍड करू शकता. पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला. दुसरा बघा, इफ ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर, म्हणजे एका लाईनवर नाहीत आपले. ठीक आहे. अँड वेक्टर आर बार कोप्लेनर विथ देम, देन आर बार कॅन बी वेक्टर. याच्यामध्ये दुसऱ्या पॉईंट मध्ये काय लक्षात ठेवायचंय की आपल्याला ए बार बी बार कशात, आता वरच्या केसमध्ये कसं होतं रे, वरच्या केसमध्ये टू वेक्टर्स होत्या आणि लिनियर कॉम्बिनेशन त्याचं बनवायचं होतं. म्हणजे या केसमध्ये मी असं नव्हतं सांगितलं ए बार पण सेम डिरेक्शनला असेल, बी बार पण सेम असेल, ए बार असा पण असू शकतो ना, राईट. मी फक्त त्याला एका डिरेक्शन असं ऍड करून टाकलं, ह्याला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन. पण आता दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलंय, समजा आपला हा काय एक्स आणि वाय प्लेन आहे, मग एक वेक्टर माझे असे आहे, दुसरी वेक्टर इकडे चालली, आणि आर एक नावाचा वेक्टर आहे. आर नावाचा वेक्टर कसा आहे, ह्यांना कोप्लेनर आहे. कोप्लेनर मीन्स तिघं पण एकाच प्लेन मध्ये आहेत. तर त्यांचं म्हणणं काय बघा, असंच असेल
तर आपल्याला आर बारची व्हॅल्यू कशी काढायची इथं दिलं क्लिअरली या पॉइंट मध्ये. आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, एक्स ए बार प्लस वाय बी बार, एक्स कोऑर्डिनेट ए बार वेक्टर प्लस वाय कोऑर्डिनेट बी बार वेक्टर. अशा टाइप मध्ये तुम्ही आर बार काढू शकता. आर बारला आपण रिझल्टंट वेक्टर पण त्या ठिकाणी म्हणू शकतो मुलांना. चला पुढचं बघा आता थर्ड पॉइंट सेकंड पॉइंट. पहिला कन्सेप्ट झाला त्याच्यातला एक पॉइंट होता ए बार बी बार आर टू नॉन कोलिनियर वेक्टर्स अँड वेक्टर आर कोप्लेनर विथ दम. ठीक आहे, वेक्टर आर कसा कोप्लेनर आहे. देन आर बारची व्हॅल्यू कशी असते लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार सच दॅट आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. क्लिअर आहे, दोन वेक्टर आहेत अशा आणि आर बार रिझल्टंट आहे. रिझल्टंट काढण्यासाठी आर बार इक्वल टू काय करायचं ए टाय बार एक्स प्लस बी बार वाय. पुढे जाऊ आपण. चल सेकंड पॉइंट बघा आता काय दिलं ए बी सी आर थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर देन एनी वेक्टर आर बार इन अ स्पेस कॅन बी युनिकली रिटर्न ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. तर सेमच आहे मुलांना, इथं दोन होत्या ए बी, इथं किती आपल्या तीन आहेत. मग तिन्हीला पण तुम्ही असं लिहू शकता. आणि याच्यामध्ये एक्स वाय झेड कसा आहे स्केलर आहे, इथं पण एक्स वाय कसा होता स्केलर आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये फक्त एक वेक्टर ऍड केला. तर आता लिनियर कॉम्बिनेशन काय काय बघितलं, कोलिनियर किंवा पॅरललची कंडिशन बघितली आपण. दुसरं काय बघितलं मुलांना आता, दुसरं बघितलं आपण लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन साठी काय महत्वाचं आहे दॅट इज एक्स ए बार प्लस वाय बी बार अशा टाईपमध्ये, किंवा टी वन ए बार प्लस टी टू बी बार. याला आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन या ठिकाणी म्हणायचं. इथं कुठेही मी झिरो घेतलेला नाही बरं का, इक्वल टू हे लक्षात ठेवा. पण हा इथं रिझल्टंट आहे. हा कसा आहे तुमचा रिझल्टंट आहे, हा पण कसा आहे तुमचा रिझल्टंट आहे. म्हणजे त्या वेक्टरचं आपल्याला काय करायचंय रिझल्टंट वेक्टर काढायचंय. तर क्लिअर आहे दोन्हीमध्ये काय डिफरन्स सॉरी काय म्हणजे कन्फ्युजन नाही ना. वाटलं तर एकदा अजून हायलाइट करतो तुम्हाला. बा हेच आहेत, हे जर परफेक्ट झाले क्वेश्चन तुम्हाला समजतील. लक्षात आलं का, जे पण तुम्ही आता पीवायक्यू वगैरे सॉल्व्ह करणार आहेत तर तुम्हालाही लक्षात येईल सोल्युशन कसं घेतलंय, कुठला कोलिनियर कशाला म्हणायचं, लिनियर कॉम्बिनेशन काय असतं, दोघांमध्ये काय फरक आहे समजतं का. ए बार बी बार आर टू नॉन कोलिनियर वेक्टर आहे हा, आणि इथं काय ए बार बी बार सी बार आर थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर. हे कोलिनियर आहे हे कोप्लेनर आहे, समजलं दोन्हीतला फरक. हे कोलिनियर म्हणजे एकाच प्लेन मध्ये हे असे एकाच प्लेन मध्ये असतील, एक इकडं असेल एक इकडं असेल आणि असा हा रिझल्ट आहे. त्याला लिहायची मेथड कशी आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. बट सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय एबीसी नॉन कोप्लेनर आहे. एबीसी कसा आहे आपला नॉन कोप्लेनर, म्हणजे एक एक्स वाय प्लेन मध्ये असेल, दुसरा वाय झेड मध्ये असेल, तिसरा एक्स झेड मध्ये असेल, आणि तिन्हीचा पुन्हा रिझल्टंट काढायचा आपल्याला. तर कसं करणार मग बघा, हा एक प्लेन हा एक प्लेन हा एक प्लेन, इथं एक्स असतो वाय असतो हा झेड असतो, म्हणजे पॉईंट ए इथं आहे पॉईंट बी इथं आहे पॉईंट सी येते, आणि ह्यांचा रिझल्टंट कसा घ्यायचा मग, तर रिझल्टंट घ्यायचा दॅट इज आर इक्वल टू एक्स एक्सचा एक्स एक्स ए बार ठीक आहे प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार या टाईपमध्ये. तर त्यासाठी ठीक आहे आता एक सेम तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. इट मे बी याचं जी पोझिशन असेल वेगळी असेल, इकडे एबीसी असेल या टाईपमध्ये, इथे ए बार असेल, इकडे बी बार असेल, इकडे सी बार, डझंट मॅटर. पण आपल्याला अल्टिमेटली काय करायचंय आर बार कसा काढायचा, एक्स एक्स वाय तर तसेच राहणार आहेत, ए बी सी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल तिथून तुम्ही आर बार कॅल्क्युलेट करू शकता. तर लिनियर कॉम्बिनेशन झालं आपलं. आता कोप्लेनर वेक्टर घ्यायचंय. कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये एक्स वाय एकाच भिंती वाचणारे लाईन, त्याला कोप्लेनर वेक्टर म्हणणार आपण. आता बघा बरं काय काय दिलं याच्यामध्ये, थ्री नॉन झिरो वेक्टर्स. नॉन झिरो म्हणजे एबीसीची व्हॅल्यू झिरो नाहीये. आर कोप्लेनर कधी कोप्लेनर असतील, जर आपल्याला एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, झिरो आली पाहिजे. कोलिनियर कधी असतात रे, कोलिनियर वाला पण आठवते का इथं, कोलिनियर कधी असतं जर एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू झिरो येत असेल तर. तसंच आपल्याला इथं पण दिलंय. कोप्लेनर कधी असतो, कोलिनियर आणि कोप्लेनरला सेमच कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी. पुढे आहे इफ ए बार बी बार सी बार आर थ्री नॉन झिरो अँड नॉन कोप्लेनर वेक्टर सच दॅट. हे कसे आहेत, हे नॉन झिरो आणि नॉन कोप्लेनर आहेत. वरचे कसे होते रे, नॉन झिरो होते आणि कोप्लेनर होते, तर त्यावेळेस ती कंडिशन होती. इथं कसं आहे आपलं
नॉन झिरो आहेत आणि नॉन कोप्लेनर आहेत, कोप्लेनर पण नाही आहेत. मग अशा केसमध्ये याला झिरो कधी घ्यायचं, जर एक्स वाय झेड ची व्हॅल्यू झिरो असेल. आता इथं दोन्हीत फरक समजून घ्या बरं का, इथे एक्स वाय झेड झिरो नाही आपला, कसं आहे नॉन झिरो आहे, पण कंडिशन काय आहे एबीसी कोप्लेनर आहे. दुसऱ्या केसमध्ये कसं आहे एबीसी नॉन कोप्लेनर आहे पण एक्स वाय झेड कसं आहे आपला झिरो आहे. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये काय काय दिलंय मुलांनो बघा, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू झिरो, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू झिरो. दोन्हीत फरक काय बघा, पहिल्या केसमध्ये ए बी सी काय दिलाय कोप्लेनर, एकाच प्लेन मध्ये तो ए बार इथं आहे, बी बार इथं आहे, सी बार आहे, आणि एक्स वाय झेड नॉन झिरो आहेत. एक्स वाय झेड कसे तिथं नॉन झिरो आहेत. दुसऱ्या केसमध्ये काय दिलंय, दुसऱ्या केसमध्ये असं दिलंय मुलांना, ए बार बी बार सी बार असे नॉन कोप्लेनर आहेत, पण त्याच्याबरोबर जे एक्स वाय झेड असतात ते झिरो आहेत मुलांना. एक्स वाय झेड कसे आहेत आपले झिरो, ते डॉट केलेले काय तुमचे नॉन झिरो आहेत आणि नॉन कोप्लेनर आहेत. पण एक्स वाय झेड कसं आहे झिरो, बघा कंडिशन सेमच झाली ना, इथं एक्स वाय झेड नॉन झिरो आहेत आणि ए बी सी कसे आहेत कोप्लेनर आहेत. कोप्लेनर कधी असतो, जर ऍड केलं तर आपण त्याची व्हॅल्यू झिरो आली पाहिजे. तर हे थोडं लक्षात ठेवा की आपल्याला वेक्टर कोप्लेनर दिलेत, ए बार बी बार आणि सी बार कोप्लेनर सांगितलाय, आणि आपल्याला सांगितलं बाबा 5 ए बार प्लस 5 बी बार प्लस 10 सी बारची व्हॅल्यू काढा. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं ए बार बी बार सी बार असे व्हॅल्यू पण दिले त्यांनी मस्त. ए बारची व्हॅल्यू आय प्लस जे प्लस के, बी बारची व्हॅल्यू 2i प्लस 2j प्लस 3k, सी बारची व्हॅल्यू पण दिली, आणि पुढे म्हटलं की एबीसी आर कोप्लेनर देन फाइंड द व्हॅल्यू. काय सांगितलं जाईल 5 ए बार प्लस 5 बी बार प्लस 10 सी बार. तर डोळं झाकून आन्सर काय घ्यायचं झिरो घ्यायचं. पुढे वेगवेगळे आन्सर असतील, -1 असेल, 0 असेल, 1 असेल, +2 असेल वगैरे, तर काय आन्सर येणार याचं झिरो येणार. किंवा दुसरी कंडिशन काय देतील ते या टाईप मध्ये, एक्स ए बार प्लस वाय बी बार आणि झेड सी बार इक्वल टू झिरो. एबीसी आर नो कोप्लेनर, एबीसी नॉन कोप्लेनर आहेत, ठीक आहे कोप्लेनर, अँड एक्स वाय झेड हा कसा आहे झिरो, याचा रिझल्ट पण काय घ्यायचा आपल्याला झिरो घ्यायचा. दुसरी कंडिशन सोपी समजायला. क्लिअर आहे, थोडं अनम्यूट करून बोला तुम्हाला काय अजून समजत नसेल तर, पण पूर्ण लक्षात ठेवा बरं का, हे कसं आहे थेरॉटिकल पार्ट आहे, जास्त डिस्क्रिप्टिव्ह आहे. असं नाही की म्हणजे 5-10 पॉईंट मध्ये संपून जाईल, त्यामुळे तुम्हाला शांत डोक्याने बघावं लागेल पूर्ण. बिलकुल फक्त बघायचं तुम्हाला, तिथं काय स्पीड अप पण करायची गरज नाही, मी ऑलरेडी स्पीड मध्ये आहे मुलांना, ठीक आहे. चला पुढचं आहे, आता 3 पॉईंट दिलेत, 4 पॉईंट आहेत आपल्याकडे ए बी सी आणि डी, आणि हे कोप्लेनर आहेत, तिन्ही पॉईंट चारही पॉईंट कसे एकाच प्लेन मध्ये, आणि स्केलर आहे आपल्याकडे एक्स वाय झेड आणि टी आर नॉट इक्वल टू झिरो, हे झिरो नाही आहेत. तरी आपल्याला माहिती आहे ना ते पॉईंट कोप्लेनर असतील, जेवढे पॉईंट कोप्लेनर आहेत त्यांचा ऍड केलेली व्हॅल्यू कशी असणार आहे झिरोच असणार आहे. त्याला जे मल्टिप्लाय करतो स्केलर हे कसं तुमचं नॉन झिरो आहे, रिझल्ट काय येणार तुमचा झिरोच येणार याच्यामध्ये. राईट, काय काय कंडिशन आहे, ए बी सी डी आर कोप्लेनर वेक्टर्स अँड एक्स वाय झेड अँड टी आर नॉन इक्वल टू झिरो, म्हणजे नॉन झिरो व्हॅल्यू आहेत, हे कशा आहेत नॉन झिरो व्हॅल्यू आहेत, मग प्लस असतील काय मायनस असतील, सच दॅट ही कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असेल तर ह्यांची ऍडिशन किती आली पाहिजे झिरो आली पाहिजे. म्हणजे आपल्याला असं जर क्वेश्चन दिला एक बाबा या टाईप मध्ये, पॉईंट ए दिलाय किंवा ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय, डी बार दिलाय आपल्याला, ठीक आहे चारही वेक्टर दिले, सी बार डी बार, राईट. आणि आपल्याला सांगितलं की आता या ठिकाणी एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस टी याची व्हॅल्यू झिरो येते, आणि सांगितलंय एक्स ए बार प्लस वाय बी बार झेड सी बार प्लस टी डी बार याची व्हॅल्यू काढा. याचा आन्सर पण काय घ्यायचं आपल्याला झिरोच घ्यायचा. का बरं, हा कसा आहे आपला झिरो आहे सगळ्याचे ऍडिशन, हे नॉन झिरो आहेत, आणि हे कसे आहेत तुमचे कोप्लेनर आहेत. चल पुढचं बघा, कुठल्या पॉईंट मध्ये जास्त कन्फ्युज होत असेल नंतर अजून एकदा बघून घ्या. चला पुढे घेऊ आता, कोप्लेनर वेक्टर्स झालेत, 3 पॉईंट झालेत मुलांना. 4था पॉईंट आहे कोलिनियर वेक्टर्स आर कोप्लेनर. जसं सांगितलं होतं ना एका लाईन मध्ये असणारे वेक्टर हे ऑलवेज कोप्लेनर वेक्टर असतात, बट कोप्लेनर वेक्टर्स आर नॉट नेसेसरी टू कोलिनियर. कोप्लेनर वेक्टर ह्या कोलिनियरच असतील असं सांगता येत नाही,
त्या अशा पण असू शकतात किंवा एका लाईनवर पण असू शकतात. बट एवढं खरं आहे की एका लाईनवर असणाऱ्या वेक्टर ह्या कधी पण कशा असतात, कोप्लेनर असतात. चला पुढचा कन्सेप्ट, आता हे फर्स्ट सेकंड एक्सरसाइज पर्यंत आपलं झालं बघा. आता आपण जाणार आहेत सेक्शन फॉर्म्युलाकडे. राईट, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन्स, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन्स. राईट, चला बघा मुलांना या ठिकाणी इंटरनल डिव्हिजन साठी डायग्राम गरज नाही, आता आपल्याला काय बोर्डचे एक्झाम झाले आपल्या मुलांना. लक्षात ठेवा डायरेक्ट. कसं लक्षात ठेवायचं, दॅट इज इथं बघा, याचा ए बार असतोय, याचा बी बार असतो. मग या ठिकाणी आर बार इक्वल टू कसं लिहायचं, ठीक आहे, एम बी बार, एम बी बार प्लस एन ए बार असं क्रॉस मध्ये घ्यायचं, डिवाइड बाय एम प्लस एन. याला इंटरनल डिव्हिजन म्हणायचं. एक्सटर्नल मध्ये कसं असतं, मध्ये फक्त मायनस घ्यायचं. मध्ये काय घ्यायचं आपल्याला, मायनस. मिड पॉईंट बघा, जसं स्टार्टिंगला डिस्कस केलं तर एचा ए बार आहे, बीचा बी बार आहे. मग ह्यांचा मिड पॉईंट किती येणार, ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. हा झाला मिड पॉईंट. राईट, त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल डिव्हिजन, एम बी बार राईट प्लस एन ए बार, सॉरी मध्ये मायनस येतं, डिवाइड बाय एम मायनस एन. याला म्हणायचं सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. इथपर्यंत काय डाऊट आहे का मुलांना? यस, अनम्यूट करून सांगा थोडं. इथून पुढचं आता सोपं आहे सगळं. हे कोलिनियर, कोप्लेनर, लिनियर कॉम्बिनेशन ह्या टर्म्स तुम्हाला जास्त माहित नव्हत्या, म्हणून आपण थोडं डिटेलमध्ये घेतल्या होत्या. आता बघा मुलांना, सेक्शन फॉर्म्युला इंटरनल झाला, एक्सटर्नल झाला, मिड पॉईंट झाला. सेंट्रॉइड बघा, ट्रायंगलचं सेंट्रॉइड जी बार इक्वल टू काय असतो, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. येतं ऐकायला सगळ्यांना, ठीक आहे. ट्रायंगल नंतर काय असतं रे, टेट्राहेड्रॉन असते, याचं पण असतो जी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय काय घ्यायचं, 4 घ्यायचं. पुढे बघा आता, इन ट्रायंगल एबीसी. आता हे पण आपण घेतलेलं आहे बरं का. कशामध्ये घेतलंय हे घेतलंय मुलांना आपण स्ट्रेट लाईन मध्ये, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही, स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये. हे काय आहे तुमचं आता, इन सेंटर आहे. इन सेंटर कसं बनतं, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर काढले होते ना आपण, त्याला एच नाव द्यायचं होतं, राईट. मग त्याचं सेंटर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. जसे इथं ए बी सी दिलाय, एच्या समोर साईड ए, बीच्या समोर साईड बी, सीच्या समोर साईड सी. मग काय करायचं या ठिकाणी, ए बी इंटू काय घ्यायचा, सी घ्यायचा. बाहितालचा ए बी आणि मधला सी प्लस बी सी मधला ए, पुन्हा ए सी मधला बी, ठीक आहे. ए सी साईड आहे आणि बी काय त्याचा पोझिशन वेक्टर आहे. आणि खाली मॉड ऑफ ए बी, मॉड ऑफ बी सी, मॉड ऑफ ए सी घ्यायचं. इथून तुम्हाला काय भेटणार आहे, सेंटर ऑफ इन सेंटर भेटणार. इन सेंटर काय भेटणार आहे, सेंटर. हे कसं आहे, सेंट्रॉइड, हा सेंट्रॉइड आहे. त्याच्यानंतर ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर कशापासून बनत असतो, अल्टिट्यूड आठवतं का, परपेंडिक्युलर अल्टिट्यूड या टाईपमध्ये, ठीक आहे, अल्टिट्यूड. मग आता अल्टिट्यूडच्या इंटरसेक्टिंग पॉईंटला ऑर्थो सेंटर म्हणायचं, जो की कशाने रिप्रेझेंट केला जातो, पी न. याचा फॉर्म्युला होता आपला, हे समजा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, इथं समजा कुठला घेऊ, एम एन आणि पी अशा टाईपमध्ये, ठीक आहे. किंवा पी तिकडे घेतलाय तर क्यू घेऊ. तर बघा मुलांना, आपल्याला इथं काय काढायचंय, ऑर्थो सेंटर. तर पी बार इक्वल टू इकडचा अँगल टॅन ए घ्यायचा आणि त्याला त्याच्या समोरची साईड काय असते, ए बार असते ना, इंटू ए प्लस आता अँगल टॅन बी घेतलं, त्याच्या समोर साईड काय घ्यायची, बी घ्यायची, टॅन बी बी बार प्लस टॅन सी सी बार प्लस टॅन ऑफ सी सी बार, राईट. डिवाइड बाय काय करायचं आपल्याला आता, टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी अशा टाईपमध्ये. ऑर्थो सेंटर काढायचं, तिथं पण हेच घेतलं होतं आपण, आठवतंय का बघा तुम्हाला, अशा टाईपमध्ये. चला आता आपलं काय काय घेतलं रे, आता 4 पॉईंट सांगा पटपटा. पहिला पॉईंट सांगायचं तुम्ही, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. मिड पॉईंट फॉर्म्युला ए बार प्लस
बी बार डिवाइड बाय 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा काय घ्यायचा, थर्ड एक्सटर्नल डिव्हिजन, आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार डिवाइड बाय एम मायनस एन. सेंट्रॉइड, सेंट्रॉइड मध्ये ट्रायंगलची सेंट्रॉइड ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3. टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय, किती घ्यायची व्हॅल्यू या ठिकाणी, वाय इथं 3 आपल्याकडे, इथं 4 आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 4 साइड आहे तर 4 घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर आता काय घेतलं होतं आपण, इन सेंटर. इन सेंटरचं कसं लिहायचं, एच इक्वल टू सांगा ए इंटू वा काय येणार तुमचं, बी बार इंटू ए बी प्लस ए बार इंटू बी सी, बी सी बार, आणि प्लस काय घ्यायचा, प्लस होता आपला सी बार इंटू ए सी बार. असं होतं ना ट्रायंगल, ए बी सी, एच्या समोर साईड, बीच्या समोर साईड, सीच्या समोर साईड. तर इथं मुलांनो ज्यावेळेस तुम्ही ए बी घेताल त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं, इथं सी घ्यायचा, सी बार येणार. बी सी घेताल त्यावेळेस काय येणार, इथं येणार तुमचा ए बार, जे की आहे. आणि आता या ठिकाणी बघा, ए सी जर घेतला तर काय येतं तिथं, बी बार येणार ए सी साठी, आणि डिवाइड बाय मग ए बी प्लस बी सी प्लस ए सी या टाईपमध्ये. त्याच्यानंतर ऑर्थो सेंटरला काय करायचं होतं, ऑर्थो सेंटरचं तर अजून सोपं आहे. कशाने, पी ने रिप्रेझेंट केलं तर ए बार इंटू टॅन ए, बी बार इंटू टॅन बी प्लस सी बार इंटू टॅन सी डिवाइड बाय किती आलं होतं, टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी. करेक्ट आहे मुलांनो. हे या टाईपमध्ये आपण ऑर्थो सेंटर काढला मुलांनो. बरेच जण मध्ये जात आहेत येत आहेत जात आहेत, काय समजत नाही त्यांचं मला. चला आता प्रोडक्ट मध्ये जायचंय मुलांना. आपल्याला 2 टाईपचे प्रोडक्ट असतात, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, सॉरी स्केलर प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्टला क्रॉस प्रोडक्ट, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पुन्हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, असं आपल्याला 4 कन्सेप्ट या ठिकाणी बघायचं मुलांना. तर पहिला घ्यायचा आहे मुलांना स्केलर प्रोडक्ट. ते बघा रे, आता स्केलर प्रोडक्ट मध्ये काय काय लक्षात ठेवायचे. बस स्केलर प्रोडक्ट मध्ये वेक्टर प्रोडक्टचे 2 टाईप आहेत, स्केलर आणि वेक्टर. स्केलर प्रोडक्टला दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्ट आहे मुलांना. ए बार बी बार आर 2 वेक्टर जर असतील त्यांचा स्केलर प्रोडक्ट कसा असतो, ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थिटा. मॉड ए बारलाच तुम्ही यालाच पुढे काय लिहू शकता, ए बी कॉस थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. ए बार बी बारच्या मध्ये हा थिटा अँगल असतो, हा ए बार आहे हा बी बार. आता पुढचं बघा एक एक पॉइंट काय सांगितलंय, स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्हचा मिनिंग काय असतो, ए बी आणि बी ए हे दोन्ही कसे असतात मुलांनो, सेम असतात. ए बी बार आणि बी ए बार कसा असतो, सेम असतो. त्याच्यानंतर इफ ए बी बार आर पॅरलल देन, हे जर पॅरलल असतील तर मुलांना सांगा थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार, आणि कॉस 0ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. मग इथं कॉस 0 किती येणार, 1 येणार. म्हणजे ए बी बार डॉट इक्वल टू ए बार डॉट बी बार इक्वल टू काय येणार, ए बी येणार. कधी, जर 2 वेक्टर पॅरलल असतील तर. परपेंडिक्युलर मध्ये सांगा बरं, कॉस 90ची व्हॅल्यू काय असते, 0. परपेंडिक्युलर मध्ये डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. डॉट प्रोडक्ट कसा असतो, 0 असतो. क्लिअर आहे. चला पुढचा बघा कन्सेप्ट. आय जे के जर युनिट वेक्टर असेल, सेम असेल तर अँगल त्याच्यातला 0 बनते, आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती येते, 1 येते. आणि पुन्हा मॉड आय एच व्हॅल्यू 1 असते, मॉड जे एच व्हॅल्यू पण 1 असते. म्हणजे क्लिअर आहे. आय कॅप डॉट आय कॅप एच व्हॅल्यू काय येते, मॉड आय मॉड जे, राईट, मॉड आय मॉड जे, एकच मिनिट, मॉड आय मॉड जे, आणि इंटू किती येतं मुलांनो, कॉस 0. एच व्हॅल्यू 1 येते, एच व्हॅल्यू 1, एच पण 1. म्हणजे याचा आन्सर किती आलं, 1 आलं. सेम असेल तर 1 घ्यायचं. आय जे असेल, जे के असेल, के आय असेल, याच्यात 90 डिग्रीचा अँगल बनते, आणि 90 डिग्रीचा अँगल बनल्यामुळे कॉस 90ची व्हॅल्यू काय तिथं
0 बनते. इथे यांचा प्रोडक्ट काय असतो 0 येतो मुलांना. चला पुढचा कन्सेप्ट आहे प्रोजेक्शन. आता प्रोजेक्शन काय असतं मुलांना, जसं या ठिकाणी बघा हा ए बार आहे आणि आपल्याला दुसरा एक वेक्टर दिलाय बी बार दिलाय आणि आपल्याला प्रोजेक्शन म्हणजे सावली कन्सिडर करा. इकडून आता बॅटरी जर टॉर्च लावले आपण, याचा शॅडो इकडे पडणार ना खाली याच्यावर, यालाच प्रोजेक्शन म्हणायचं असतं. ठीक आहे, तर लक्ष द्या, प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार किंवा बी बारचं ए बारवर प्रोजेक्शन घेतलंय तर ते लिहायचं कसं बघा. आता इथे दोन टाईपचं असतं तुमचं, स्केलार प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शन. इथं जे दिलंय ते स्केलार प्रोजेक्शन आहे. ठीक आहे, तर बघा रे, स्केलार प्रोजेक्शन, प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, projection of b bar on a bar is projection of b bar on a bar is काय करायचं आता, बी बारचं ए बार वर जर प्रोजेक्शन घ्यायचं असेल याला लिहायचं ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड बी बार. दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे, पण ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे तो खाली लिहायचा, ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे तो खाली कोण येणार, मग ए बार येणार. का बरं, बीचं प्रोजेक्शन कशावर आहे, ए वर आहे, मग इथं आपल्याला घ्यायचं ए बार. तर क्लिअर आहे मुलांना कन्सेप्ट बघा, बीचं प्रोजेक्शन ए बारवर आहे, ए बीचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि खाली कुणाला लिहायचं ज्याच्यावर प्रोजेक्शन येतं. तर समजा उलटं गेलं मी, ए बार इकडे घेतला बी बार इकडे घेतला, राईट आहे मुलांना. मग याचं कसं येणार तुमचं, दॅट इज ए बार डॉट बी बार तर फिक्स आहे आणि ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे त्याचं मॉड्युलस त्या ठिकाणी घ्यायचं मुलांना, अशा टाईपमध्ये. क्लिअर आहे, या टाईपमध्ये व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते. चला पुढे जाऊत आता नेक्स्ट मुलांना. पुढचा पॉइंट आहे आता ए बार आपल्याला काय करायचं, डॉट प्रोडक्ट काढायचं. सोपं आहे बघा, डॉट प्रोडक्ट कसं काढायचं, ए बार दिलाय बी बार दिलाय, राईट. मग आपला फॉर्म्युला काय असतं रे, आपला फॉर्म्युला असतो ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थिटा. इथून कॉस थिटा काढायचा असेल ए बार डॉट बी बार मॉड ए बार मॉड बी बार बनतो, राईट आहे. चला आता काय करायचं आपल्याला, पहिलं मॉड ए बार कसं काढायचं असतं. मॉड ए बार काढायचं असेल तर रूटमध्ये आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. अरे चल रे, ठीक आहे, प्लस काय केलं ए टूचा स्क्वेअर प्लस ए थ्रीचा स्क्वेअर. मॉड बी बार मध्ये रूटमध्ये बी वनचा स्क्वेअर प्लस बी टूचा स्क्वेअर प्लस बी थ्रीचा स्क्वेअर आहे, राईट, अशा टाईपमध्ये. आणि आपल्याला हे डॉट प्रोडक्ट काढायचं असेल ए बार डॉट बी बार, याचे आयच्या कोएफिशियंटचा प्रोडक्ट ए वन बी वन प्लस जेच्या कोएफिशियंटचा प्रोडक्ट ए टू बी टू आणि प्लस ए थ्री बी थ्री. अशा टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता, डॉट प्रोडक्ट त्या ठिकाणी काढून घेऊ शकता मुलांना. क्लिअर इथपर्यंत समजलं आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू काय भेटते. बघा कॉस थिटाची व्हॅल्यू भेटते आपल्याला ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार, ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार. हे डॉट प्रोडक्ट कसं काढायचं होता, आय जेच्या कोएफिशियंटचा प्रोडक्ट ए वन बी वन ए टू बी टू ए थ्री बी थ्री. मॉड ए बार कसं काढायचं होतं, रूट ऑफ ए बारचे ए बार मध्ये आय जे केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, इथं रूट ऑफ काय घ्यायचं बी बारच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. अशा टाईपमध्ये झालंय बघा, डॉट प्रोडक्ट काढायला शिकलोत आपण. आता पुढे काय करायचं, प्रोजेक्शन मध्येच दुसरा कन्सेप्ट कुठला आहे, वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन दिलं नाही सांगतो मी तुम्हाला लास्टला, पण हे लक्षात ठेवा, हा ए बार बी बार दिलाय, हा थीटा आहे, राईट, आणि तोच थीटा कसा येतो ते दाखवलंय फक्त, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. चला पुढे जाऊत आपण. वेक्टर प्रोडक्ट बघा, वेक्टर प्रोडक्ट कसं असतं आता, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार साइन थीटा इंटू एन कॅप विसरायचं नाही लिहायला, असंच असेल तर एन कॅप 100% घ्यायचं.
आणि मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार असंच असेल तर मॉड ए बार मॉड बी बार इंटू साइन थिटा एवढंच लिहायचं. आणि इथं मॅग्निट्यूड घेतलंय, एन बारचं मॅग्निट्यूड 1 असतं. एन बार काय असतो? युनिट फॅक्टर अलॉंग दी ए बार क्रॉस बी बार. बघा याची डायग्राम काढतो मी. जसं आपल्याकडे आय जे के असतो बघा. समजा हा ए बार आहे, हा बी बार आहे, आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट येतो ए बार क्रॉस बी बार, आणि ह्यांचा हा रिझल्टन असतो. राईट हँड थंब असतो ना त्याप्रमाणे हा रिझल्टन असतो तुमचा एन कॅप. म्हणजे अशा टाईपमध्ये हा ए बार बी बार, त्याचा रिझल्टन हा एन कॅप असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. ए बार बी बार, आणि हा रिझल्टंटची व्हॅल्यू किती असते तुमची? ए बार क्रॉस बी बार असते. हे लक्षात ठेवा. हा तुमचा एक्स वेक्टर असेल, इकडचा वाय असेल, तर झेड ऍक्सिस काय असतं? त्याचा रिझल्टंट असतं. तर झेड वर काय भेटतं तुम्हाला? ए बीचा प्रोडक्ट भेटतो, आणि त्याचा युनिट वेक्टर काय असतं? एन कॅप. जसं इथं आय घेतो ना आपण, इथं जे घेतो, तसं ह्या दोघांचा कंबाईन युनिट वेक्टर काय असतं? एन कॅप. तर कधी पण याला विदाऊट मॉड्युलस जर ए बार क्रॉस बी बार लिहिला तर आपण समजून घ्यायचं की या ठिकाणी मुलांना आपल्याला काय करायचंय? हे घ्यायचंय मॉड ए बार मॉड बी बार इंटू साइन थिटा. जर मॉड्युलस घेतलं तर इकडं एन कॅप लिहायचं नाही, विदाउट मॉड्युलस. चला समजलं असेल. आता पुढे जाऊ आपण. सॉरी. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट. बघा पुढे दिलं आता, हे झालं आपलं. त्याच्यानंतर आता हा झिरो कधी असतो ते कंडिशन. हे मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ए बार बी बार आता सांगितलं ना, त्याची व्हॅल्यू मॉड ए मॉड बी इंटू साइन थिटा राहते. एन कॅप घ्यायची गरज नाही. पुढे दिलं ए बार इज पॅरल टू बी बार. ए बी जर पॅरल असतील तर क्रॉस प्रोडक्ट काय घ्यायचा? 0 घ्यायचा. पॅरल कसं असतं रे, आठवतंय का तुम्हाला? हा समजा आय जे प्लस के असेल तर हा 5i प्लस 5j प्लस 5k, राईट? अशा टाईपमध्ये हे पॅरल झालं ना. मग ज्यावेळेस तुम्ही याचा क्रॉस प्रोडक्ट काढता, याला घेऊ आपण ए बार आणि हा घेऊ बी बार. याचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट करणार आहेत ए बार क्रॉस बी बार, तर इथं आय जे के फॉर्म्युलाच असतं. इथं तुमचा 1 1 1 आणि इथे येणार 5 5 5. बघा बरं, सेकंड थर्ड रो मधून जर आपण 5 कॉमन घेतलं तर मध्ये काय बनतंय? आय जे के 1 1 1, आणि इथं पण 1 1. डिटर्मिनंटची प्रॉपर्टी असते ना, कुठलेही 2 रो किंवा 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? 0 असते. त्याच्यामुळे पॅरल व्हेक्टर जर 2 असतील, 2 व्हेक्टर जर पॅरल असतील, त्यांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी? क्रॉस प्रोडक्ट 0 घ्यायचा. किंवा दुसरं लॉजिक असं आहे, पॅरल मध्ये थिटा किती बनतो रे? 0 डिग्री. थिटा जर 0 बनला मुलांनो तर साइन 0 ची व्हॅल्यू काय येते? 0 येते. झाला. चल नेक्स्ट बघा आता. पुढचा पॉइंट आहे आता. पहिली कंडिशन थिटा 0 बनत असेल तर क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. किंवा ए बार बी बार पॅरल असतील, कोलिनियर असतील तरी क्रॉस प्रोडक्ट आपला 0 येतो मुलांना. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, ए बार क्रॉस बी बार हा 0 आहे. कधी? जर एखादा ए बार 0 असेल किंवा बी बार 0 असेल किंवा ए बी पॅरल असतील. तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन, ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार कम्युटेटिव्ह नसतो. हा ए बार क्रॉस बी बारला तुम्ही मायनस बी बार क्रॉस ए बार लिहू शकता मुलांना. त्याच्यानंतर अँगल बिटवीन. अँगल कसा येणार तुमचा बघा, या ठिकाणी अँगल कसा घ्यायचा? आता अँगल बनतो आपला साइन थिटा इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार, राईट? दुसरं बघा आता, युनिट फॅक्टर काढायचं. युनिट फॅक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. जनरली काय असतं मुलांना बघा, एकच मिनिट.
चलो बॅक टू द पॉइंट. बघा मुलांना काय प्रोसेस करायची आपल्याला. जसं या ठिकाणी अँगल बिटवीन ए बार अँड बी बार क्रॉस प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे. काय घ्यायचं आपल्याला, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार. युनिट फॅक्टर काय असतो बा, ए बारचा युनिट फॅक्टर असतो ए कॅप इक्वल टू ए बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बार. तसं मला सांगा, जर आपल्याकडे ए बार अँड बी बार याचा युनिट फॅक्टर काढायचं असेल किंवा युनिट फॅक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार, ए बार बी बार परपेंडिक्युलर त्याचं युनिट फॅक्टर काढायचं असेल ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय त्याचं काय घ्यायचं, मॅग्निट्यूड घ्यायचं. जसं सिंगल साठी बघा ना, फक्त एकच फॅक्टर असेल त्याचा युनिट फॅक्टर काढायचा असेल, ए कॅपनं रिप्रेझेंट केला जातो, ठीक आहे. वर ए बार घ्यायचा आणि त्याचंच मॅग्निट्यूड खाली. तसं आपल्याकडे क्रॉस प्रोडक्टमध्ये पण ए बार क्रॉस बी बार आणि त्याच्याच खाली काय घ्यायचं, मॅग्निट्यूड. म्हणजे हे काय म्हणलं तुमचं, ए बार क्रॉस बी बारचा काय भेटला, युनिट फॅक्टर त्या ठिकाणी भेटला मुलांना. पुढचा आहे क्रॉस प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे बघा, एक्स क्रॉस बी बनणार आणि एक्स क्रॉस ए क्रॉस बी, ए क्रॉस सी घ्यायची व्हॅल्यू, उलट नाही घ्यायचं. इथं जर असेल तर ए आधी घ्यायचा सी नंतर आणि बी आधी घ्यायचा सी नंतर. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज म्हणायचं, ठीक आहे. पुढचा आहे बघा, जर आता आय इंटू आय क्रॉस आय याची व्हॅल्यू 0 घ्यायची. सेम असेल तर काय येणार तुमचं, जे जे किंवा के के याची व्हॅल्यू 0 घ्यायची, ठीक आहे. आणि हे सायक्लिक म्हणजे असंच असेल आपल्याकडे, आय इथं जे इथं के. तर विचार करा, आय आणि जे याचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला, आय आणि जे, तर त्याचा रिझल्ट काय आला पाहिजे, मायनस के घ्यायचा. आय क्रॉस जे हे थोडं कॉम्प्लेक्स आहे, इथं सांगतो मी, लक्ष द्या. क्लॉकवाईज महत्वाचं आहे आपल्याला, क्लॉकवाईज सॉरी अँटी क्लॉकवाईज घेतलं आपण इथं. समजा ह्या दोघांचा प्रोडक्ट घेतला, आय क्रॉस जे घेतलं मी, तर रिझल्ट के घ्यायचा. जे क्रॉस के ते आणि त्याच्या पुढचा घेतला, त्याच्या पुढचा रिझल्ट घ्यायचा, राईट. आणि समजा आता के क्रॉस आय केलं तर काय येणार, जे येणार. आता उलट बघा, उलट गेलं मी, जे क्रॉस आय केला, जे क्रॉस आय उलट गेला, रिझल्ट काय घ्यायचा, मायनस के घ्यायचा, या टाईपमध्ये, ठीक आहे. उलट जर केलं बघा ना, आय जे ला उलट केलं, जे आय केला, जे केला उलट करायचं, के क्रॉस जे, रिझल्ट येणार मायनस आय. याला उलट करायचं, आय क्रॉस के, रिझल्ट येणार मायनस, या टाईप. समजलं, सेम असेल इथं तर 0 घ्यायचा आणि आय जे असेल तर त्याच्या पुढचा क्लॉकवाईज सॉरी अँटी क्लॉकवाईज प्रमाणे आपल्याला आउटपुट घ्यायचं मुलांना. त्याच्यानंतर पुढे झालं, आता पुढचा पॉईंट बघा. आता क्रॉस प्रोडक्ट काढण्याची मेथड बघा. जसं आपल्याला ए बार दिलाय, बी बार दिलाय, इथे ए बार दिला, A1 आय, A2 जे, A3 के, त्याने ए बार क्रॉस बी बार, इथं बी बार पण दिला. क्रॉस प्रोडक्ट कसं काढायचं असतो, आय जे के, A1 A2 A3 B1 B2 B3. तर आता आपण या दोघांचं एकदा रिकॅप करू आणि तुम्ही सांगायचं मुलांना आता, ठीक आहे, सगळ्या गोष्टी. काय काय घ्यायचं आपल्याला, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. पहिला स्केलर प्रोडक्ट बघू आपण. सांगा बरं, रिव्हिजन घ्यायचं बरं काय, तुम्ही लक्ष द्या आता. स्केलर प्रोडक्ट याला दुसरं नाव काय असतं, डॉट प्रोडक्ट. ए बार डॉट बी बार इक्वल टू काय असतो, मॉड ए बार मॉड बी बार इंटू काय करायचं आपल्याला, साइन थिटा का कॉस थिटा, कॉस थिटा असतो बघा. ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा. याला आपण कम्युटेटिव्ह लिहू शकतो, ठीक आहे. हा कम्युटेटिव्ह असतो. कम्युटेटिव्ह मीन्स ए बार डॉट बी बार, याला तुम्ही बी बार डॉट ए बार पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह सारखं पण अप्लाय करू शकता बरं का. बी बार प्लस सी बार असेल, याला तुम्ही ए बार डॉट बी बार प्लस
ए बार डॉट सी बार पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा आहे मुलांना आता याच्यामधला पुढचा कंडिशन आहे की आपल्याला ए बार डॉट बी बार हा 0 कधी कधी बनेल. पहिली कंडिशन थीटा किती आला पाहिजे 90 डिग्री. दुसरी कंडिशन ए बार परपेंडिक्युलर कसा पाहिजे बी बार. थर्ड कंडिशन थीटा कसा पाहिजे ऑर्थोगोनल किंवा त्यालाच सॉरी नाही, तिसरी कंडिशन परपेंडिक्युलर घेतली होती ना आपण, त्याला दुसरं नाव आहे ऑर्थोगोनल. ए बार इज ऑर्थोगोनल टू बी बार. ही कंडिशन जरी सॅटिस्फाईड होत असेल तरी हा कसा असणार आहे तुमचा डॉट प्रोडक्ट 0 असते मुलांना. फोर्थ पॉईंट काय असेल डॉट प्रोडक्ट कधी 0 असेल, एक तर ए बार इक्वल टू 0 असेल किंवा बी बार इक्वल टू 0. तीन कंडिशन आहे. थीटा 0 आला पाहिजे, ए बी परपेंडिक्युलर किंवा ऑर्थोगोनल असलं पाहिजे किंवा ए बी पैकी एखादा वेक्टर 0 असला पाहिजे. पुढे आपल्याला इथं थीटा बघायचा आहे. मग आता ए बारची व्हॅल्यू कशी असते A1i प्लस A2j प्लस A3k आणि बी बारची व्हॅल्यू कशी असते बी बार असतो आपला बरं बी बार इक्वल टू B1i प्लस B2j प्लस B3k. राईट आहे. मला सांगा मुलांना इथं जर मला मॉड ए बार काढायचं असेल तर काय बनणार आहे रूट ऑफ A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस A3 चा स्क्वेअर. तसंच मॉड बी बार काढायचं असेल तर रूट ऑफ किती येणार B1 चा स्क्वेअर प्लस B2 चा स्क्वेअर प्लस B3 चा स्क्वेअर. राईट. मग आता डॉट प्रोडक्ट लिहायचा कसा ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थीटा. इथून कॉस थीटा किती येणार ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार. यालाच पुढे जर सॉल्व्ह केलं आपण याला पुढे सॉल्व्ह केलं तर काय भेटणार डॉट प्रोडक्ट ए बीचा कसं करायचा असतो आय जे चे कोएफिशियंटचा प्रोडक्ट A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 डिवाइड बाय रूट ऑफ A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस A3 चा स्क्वेअर. आणि दुसरं काय घ्यायचं B1 चा स्क्वेअर B2 चा स्क्वेअर आणि B3 चा स्क्वेअर. अजून याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय जर आय डॉट आय जे डॉट जे आणि के डॉट के हे सेम असेल तर आन्सर 1 घ्यायचं. आणि जर आपल्याकडे आय डॉट जे जे डॉट के आणि आय डॉट के असंच असेल तर आन्सर काय घ्यायचं 0 घ्यायचं. का वरती थीटा 90 बनते आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते 0 असते. तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चला मुलांना आता पुढचं बघू. पुढचा कन्सेप्ट बघितला होता आपण डॉट प्रोडक्ट मध्ये काय ठेवलं नाही ना आपण एवढंच आहे बा. आता डॉट प्रोडक्ट मध्ये क्वेश्चन कसे येतात तो एक डिस्कस करू आपण. मग आता थीटा इक्वल टू समजा दिला 20 डिग्री थीटा इक्वल टू दिला 60 डिग्री. मग हा ए बार डॉट बी बार इथं ग्रेटर दॅन कुठला ग्रेटेस्ट असेल ते आपल्याला विचारलं. आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय कुठल्या थीटासाठी डॉट प्रोडक्ट हा ग्रेटेस्ट असेल. फॉर विच व्हॅल्यू ऑफ थीटा द डॉट प्रोडक्ट इज मॅक्झिमम. फॉर विच व्हॅल्यू ऑफ थीटा द डॉट प्रोडक्ट इज मॅक्झिमम असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मुलांना. मला सांगा कॉस 20 ची व्हॅल्यू जास्त आहे का कॉस 60 ची रे सांगा अनम्यूट करून सांगा. आता मी एकटाच बोलतोय तुम्ही पण रिस्पॉन्स द्या. अनम्यूट करून रिस्पॉन्स द्या. 20 साठी कॉस्टची व्हॅल्यू जास्त आहे का 60 साठी येस बरं एवढं सांगा बरं थीटा इक्वल टू 0 असेल कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते थीटा इक्वल टू 90 असेल कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते 1 असते का नाही आणि हे किती असते 0. मग जसं तुम्ही 90 च्या जवळ जाताल 90 च्या जवळ जसं जातो तसं आपल्याला थीटाची व्हॅल्यू कमी भेटणार आहे आणि डॉट प्रोडक्ट कमी येणार आहे. कारण डॉट प्रोडक्ट मध्ये जर बघितलं आपण मुलांना
बरं, डॉट प्रोडक्ट मध्ये काय महत्वाचं आहे बघा, ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार इंटू कॉस थिटा. बाकीच्या व्हॅल्यू तर सेमच आहेत ना. याची व्हॅल्यू जर कमी आली तर हे कमी बसणार, याची व्हॅल्यू जास्त आली तर हे जास्त बसणार. मग मला सांगा जास्त व्हॅल्यू किती आपली कुठल्या अँगलसाठी? झिरो अँगलसाठी. कॉस झिरोची व्हॅल्यू किती येते? 1. मग झिरोच्या जवळचे जेवढे अँगल्स असणार तिथं काय येणार तुमचा डॉट प्रोडक्ट मॅक्झिमम येणार. आणि झिरोच्या पासून जसं जसं लांब जाणार तुम्ही 90च्या जवळ जाणार तसं डॉट प्रोडक्ट कसं येणार? मिनिमम. मॅक्झिमम कुणाला येणार? 20ला. मिनिमम कुणाला येणार? 60ला. तर आता फॅक्टर सांगा. एक 5 मिनिट ब्रेक घ्या रे, बोलून बोलून कंटाळा आला मला. तर वेलकम बॅक. त्या मुलांना कुठपर्यंत आलो आपण? डॉट प्रोडक्ट आपला झालता बघा, बरोबर आहे. साऊंड चेक करा एकदा. येतोय आवाज? ठीक आहे, ओके मुलांना. बघा मुलांना, आता क्रॉस प्रोडक्टचं कसं करायचं आपल्याला? क्रॉस प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट मध्ये ए बार क्रॉस बी बार इक्वल टू राहतो. आता इथं पण मॉड ए बार मॉड बी बार, इथं असतं साइन थिटा इंटू एन कॅप, राईट. जर इथं मी मॉड ए बार क्रॉस बी बार दिलं तर मॉड ए बार मॉड बी बार इंटू साइन थिटा येते. फक्त साइन थिटाच काढायचं असेल मॉड ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॉड ए बार, इथं काय घ्यायचं? मॉड बी बार घ्यायचं. आता आपल्याला दोन व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्यात. जसं आता मॉड ए बार काढायचं तर माहित आहे मग मुलांना, रूट ऑफ A1 चा स्क्वेअर, A2 चा स्क्वेअर, A3 चा स्क्वेअर. मॉड बी बार मीन्स B1 चा स्क्वेअर, B2 स्क्वेअर, B3 चा स्क्वेअर. आणि पहिलं काय काढून घेऊ आपण? ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. त्याच्यानंतर हा असतो मुलांना, सॉरी, ठीक आहे, 2 व्हर्टिकल लाईन्स घ्यायच्यात आपल्याला इथं. I J K ए बार बी बार सी बार, सॉरी, A1 B1 C1 घेतो आपण. वर A1 A2 A3 घेतलं ना आपण, तसं इथं तेच घ्यायचं. इथं A1 A2 A3 बार घ्यायचं नाही, B1 B2 B3 अशा टाईपमध्ये. क्लिअर आहे? तर हे तुमचा डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट असतो. काय असतो हा? क्रॉस प्रोडक्ट. चला बघा मुलांना, आता पुढे काय प्रोसेस करायची आपल्याला? झालंय. क्रॉस प्रोडक्ट काढायचं असेल, आता साइन थिटा काढायचं असेल तर काय करायचं? मग साइन थिटा इक्वल टू मॉड ऑफ इथं I J K येणार, A1 A2 A3 B1 B2 B3 आणि डिवाइड बाय रूट मधले A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर सो ऑन, या टाईप मध्ये घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता आपल्याला याच्यातले महत्वाचे पॉईंट डिस्कस करायचे. पहिला महत्वाचा पॉईंट आहे ए बार क्रॉस बी बार हा झिरो कधी बनतो? पहिला पॉईंट आहे ए बार अँड बी बार हे कसे पाहिजेत? पॅरलल किंवा कोलिनियर किंवा बस एवढं, पॅरलल किंवा कोलिनियर. तर हे काय बनतो? ए बार क्रॉस बी बार झिरो बनतो. थीटा झिरो पाहिजे. तिसरी केस काय असेल? एक तर ए बार झिरो पाहिजे किंवा बी बार झिरो पाहिजे. पुढची कंडिशन ए बार अँड बी बार आयडेंटिकल, हे दोन्ही सेम जर असतील ए बार बी बार, तरी त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय येतो? झिरो येतो मुलांना.
एवढ्या सगळ्या कंडिशन आहेत 0 बनण्यासाठी. पुढचा पॉइंट आहे बरं. नेक्स्ट पॉइंट काय आपल्याकडे, आय जे. नेक्स्ट पॉइंट आहे आय क्रॉस जे इक्वल टू के घ्यायचं, जे क्रॉस के इक्वल टू आय घ्यायचा, के क्रॉस आय इक्वल टू जे घ्यायचं. उलट केलं, जे क्रॉस आय मायनस के, के क्रॉस जे मायनस आय, आय क्रॉस के मायनस जे. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटते मुलांना. तर हे झालं आपलं सगळं क्रॉस प्रोडक्ट. चला पुढे जाऊत आता. याला एकदा स्टार्ट करतो, पण ते खूप स्लो चालायला आहे. सर नेक्स्ट आहे मुलांना आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. अब थोडं फास्ट ट्रॅक वर घेऊ आपण, तर सगळे पॉइंट कव्हर होतील. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार दिलाय, बी बार दिलाय आणि सी बार पण दिलाय. यालाच आपण बॉक्स प्रोडक्ट म्हणत असतो, बॉक्स प्रोडक्ट. याला बॉक्स मध्ये ए बार बी बार सी बार पण दाखवलं जातं. आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा प्रोडक्ट कसा केला जातो, ए बारचे कोएफिशियंट, बी बारचे कोएफिशियंट आणि सी बारचे कोएफिशियंट. तर त्याला असं पण लिहिलं जातं, दॅट इज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे ह्याचा डिटरमिनंट काढायचा, जे पण आन्सर येईल त्याचा ह्याच्याबरोबर डॉट प्रोडक्ट घ्यायचं असतं म्हणून. चला प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. पहिली प्रॉपर्टी मुलांना याच्यामध्ये एबीसी ला, बीसीए ला, सीएबी ला, तरी सगळ्यांचं काय तर आन्सर सेमच येतं. ह्याच्यामध्ये चेंज कसं झालं पाहिजे, एबीसी असेल तर बी पासून चालू करायचं बीसीए, सी पासून चालू करायचं सीएबी. हे सायक्लिक चेंज पाहिजे, ठीक आहे. एबीसी असेल तर बी पासून सी, पुन्हा ए, पुन्हा सी पासून पुन्हा ए बी, अशा टाइप मध्ये. जर उलट केलं तुम्ही एबीसी आणि समजा इथं सी बी ए केलं तर हे सेम येणार नाही, हे लक्षात ठेवा. एबीसी आणि बीएसी हे सेम नसतात मुलांना. याच्यामध्ये एखादा जर इंटरचेंज केला, बीसी जागेवर सीबी लिहिलं, इथं बाहेर मायनस घ्यायचं असतं. एबीसी इथं तर एबी ला आपण बीए लिहिलंय, सी तसंच ठेवलाय तर मायनस बाहेर येणार. सिंगल इंटरचेंज एक मायनस बाहेर येत असतं. डबल इंटरचेंज केलं ते मायनस मायनस कॅन्सल होणार. म्हणजे कसं, एबीसी लिहिला, त्याला मी काय केलं, याला आता चेंज केला मी. बरं, काय चेंजेस केला, बीएसी लिहिलं, एक बाहेर मायनस येणार. पुन्हा अजून इथं चेंज केला, बीसीए केलं, ठीक आहे. काय केलं, एसी ला मी चेंज केलं, सीए केलं, तो मायनस निघून जाणार, अशा टाइप मध्ये. सिंगल इंटरचेंज मायनस साईन येतं, पण डबल इंटरचेंजला साईन चेंज होत नाही. चला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. बस स्केलर ट्रिपल प्रोडक्ट खाली अजून काही पॉईंट दिले, तो झिरो कधी असतो त्याच्या कंडिशन आहेत. then scalar triple product is change, sorry 0, one of the vector is 0, एखादा 0 असेल, 2 वेक्टर कोलिनियर असतील किंवा पॅरल असतील, 3 वेक्टर कोप्लेनर असतील, तर तो कसा असतो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0. कुठली कंडिशन आहे, एखादा 0 असेल किंवा दोघं कोलिनियर असतील किंवा तिघं कोप्लेनर असतील. वा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार. तर हे पॉसिबल आहे. डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट इंटरचेंज करू शकतो आपण, डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट इंटरचेंज करू शकतो. पुढे घ्यायचं आता व्हॅल्यूम, व्हॅल्यूम ऑफ पॅरलोपिप्ट. इथं आलो आपण आता, व्हॅल्यूम ऑफ पॅरलोपिप्ट. याचं आपल्याला व्हॅल्यूम कसं काढायचं, आता ह्याच्यामध्ये बघा को टर्मिनल एजेस म्हणजे समजतं का, को टर्मिनल एजेस येते ए बार बी बार सी बार, याचे को टर्मिनल एजेस असतात तुमचे या टाईपचे, ए बार बी बार सी बार या टाईप मध्ये. त्याच्यापासून काय घ्यायचं तुम्ही, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए बार बी बार सी बार, याला सॉल्व्ह कसं करणार, ए बार डॉट
बी बार क्रॉस सी बार, याच्यात क्रॉस प्रोडक्ट जो रिझल्ट येईल त्याच्याबरोबर हे डॉट प्रोडक्ट. व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन किती फॉर्म्युले आपल्याकडे? एक आहे बघा. कोटर्मिनल एजेस दिले असतील एबीसी, तर व्हॅल्यूम काढायचा फॉर्म्युला आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट डिवाइड बाय 6. 1/6 ब्रॅकेटमध्ये ए बार डॉट काय येणार? बी बार क्रॉस सी बार अशा टाईपमध्ये. चला पुढे आहे फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट झाला आपला. आता फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचं आपल्याला. बघा मुलांना, फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये काय काय रूल लक्षात ठेवायचे? ए बार न बी बार क्रॉस सी बारला मल्टिप्लाय करायचं. रूल लक्षात घ्या. आता बघा, एसीचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. ए बार क्रॉस सी बार इंटू सॉरी ए बार क्रॉस, लिहायचं कसं थोडं एकदा सांगतो मी. प्रॉपर्टी का नको इकडे वर, इथं लक्ष द्या. काय करायचं मुलांना? ए बार न सी बार बरोबर डॉट घ्यायचं. ए बार डॉट सी बार आणि बाहेर बी घ्यायचं. राईट, मध्ये घ्यायचं मायनस. पुन्हा काय करायचं? ए बीचा डॉट घ्यायचं, सी ला बाहेर ठेवायचं. सोपं आहे बघा. काय केलं आपण आता या ठिकाणी? एम क्रॉस एन क्रॉस पी घेतला. तर पहिला रूल आहे एम आणि पी चा डॉट प्रोडक्ट बाहेर एन, मध्ये मायनस, पुन्हा एम एन चा डॉट प्रोडक्ट बाहेर पी. सोपं आहे ना? चला पुढे आता बघा, प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट. प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ठीक आहे, मग आता काय करायचं बघा. प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, याची प्रॉपर्टी काय सांगते? त्या ए ला आणि बी सी ला जर इंटरचेंज केलं, बी सी आधी घेतला आणि ए नंतर, तर साईन चेंज होतं. जर तुम्ही ए बार क्रॉस बी बार लिहिलं आणि उलट लिहिलं त्याला बी बार क्रॉस ए बार, तर इथलचं साईन चेंज करायचं आपल्याला. हे सायन्स काय होत असतं? चेंज होत असतं. जर पी क्यूचं बघा, क्यू पी केलं की बाहेर एक मायनस येणार आहे. इथं बघा आता याच्यामध्ये काय दिलंय? ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. तर इथं काय केलं? सी आणि एचा डॉट प्रोडक्ट घेत असताना रूल बघा, एचं सी बरोबर बी बाहेर, पुन्हा बी सी घ्यायचा ए बाहेर. सेमच आहे. मग तो डावीकडून असेल उजवीकडून असेल. रूल आपल्याला तसंच ठेवायचं आहे मुलांना. चला पुढे जाऊत आपण आता. पुढची प्रॉपर्टी ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार विच इज नॉट इक्वल टू, इथं ब्रॅकेट स्विच केलंय बघा, यांनी ब्रॅकेट स्विच केलं पुढच्या केसमध्ये, तर हे याच्यामध्ये नाहीये. म्हणजे हा असोसिएटिव्ह नाहीये मुलांना. असोसिएटिव्ह मध्ये आपण ब्रॅकेट स्विच करतो ना, लॉजिक मध्ये आठवतो ना असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर मुलांना आय जे के यांचा क्रॉस प्रोडक्ट काय घ्यायचा? 0 घ्यायचा. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. बीसीचं हे कसं आहे? लिनियर कॉम्बिनेशन आहे. हेन्स इट इज अ कोप्लेनर विथ बी बार अँड सी बार. असं जर लिनियर कॉम्बिनेशन असेल तर ह्या ए बार कोप्लेनर विथ बी बार अँड सी बार राहते खाली. पुढचं बघा, ए बी प्लस बी सी प्लस सी ए, याला तुम्ही 2 टाइम्स ऑफ ए बी सी लिहू शकता. ए बी प्लस बी सी प्लस सी ए ला ऑर्डर सेम आहे बरं का, ए बी बी सी सी ए, याला 2 टाइम्स ऑफ ए बी सी लिहू शकतो आपण. बट असं असेल ए मायनस बी मायनस सी मायनस हे 0 बनतं. प्लस बी मायनस बी 0 होणार आहे, मायनस ए प्लस सी 0, मायनस ए प्लस ए पण 0 बनून जाते खाली. ए बी बी सी सी ए, याला तुम्ही आता वर कसं लिहिलं तर प्लस असताना ए बी प्लस बी सी प्लस सी ए, याला 2 टाइम्स ऑफ ए बी सी घेतलं होतं ना, तर इथं काय करायचं? स्क्वेअर करायचं, मल्टिप्लाय मध्ये असल्यामुळे एबीसीचा स्क्वेअर. चला पुढचं बघा आता. पुढचा पॉईंट बघा, 3 जर कोप्लेनर असतील, एबीसी जर कोप्लेनर असेल, देन ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए आणि ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए आणि ए बी बी सी सी ए आर ऑल्सो कोप्लेनर. हे पण कोप्लेनर असतं. वर 3 कंडिशन बघितलं होतं ना, याचं किती आलं रिझल्ट? याचा आलता आपला 2 टाइम्स ऑफ ए बी सी या टाईपमध्ये. दुसऱ्याचा किती आलता? 0 आलता. तिसऱ्याचा किती आलता? ए बार बी बार सी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर आलता. आठवतं ना? हा. चला आता 4 पॉईंट असेल आणि ते कोप्लेनर असतील तर ए बी डॉट ए सी क्रॉस ए डी याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे.
4 पॉईंट जर कोप्लनर असतील, पण आपल्याकडे 4 पॉईंट आहेत, ए बी काढायचा, पुन्हा ए सी काढायचा आणि ए डी काढायचा. नंतर काय करायचं, ए सी आणि ए डीचा डिटर्मिनंट काढून घ्यायचं, जो पण रिझल्ट येईल आय जे केच्या फॉर्ममध्ये, त्याच्याबरोबर ए बीचा आय जे के डॉट प्रोडक्ट करून घ्यायचा. त्याचा आन्सर जर 0 आलं तर म्हणायचं हे 4 पॉईंट कसे कोलिनियर आहे, किंवा त्यालाच आपण स्केलार ट्रिपल प्रोडक्ट म्हणतो. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल डिवाइड द मेडियन इंटरनल इन द रेशो 2:1, सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर बघा, वो इज द सर्कम सेंटर आठवतं ना, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा इंटरसेक्टिंग पॉईंट आठवतंय, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा त्याला सर्कम सेंटर म्हणायचं असतं. आणि एच काय असतं, ऑर्थो सेंटर. जी इज द सेंट्रॉइड. ठीक आहे, ओ इज द सर्कम सेंटर, जी इज द सेंट्रॉइड आणि एच इज द ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल. मग इथं बघा, ओ ए ओ बी ओ सी, ओ ए ओ बी ओ सी इक्वल टू काय करायचं, 3 टाइम्स ऑफ ओ जी इक्वल टू ओ एच. हे बघा लक्षात राहिलं चांगलंच आहे. पुढचं आता एच इज द ऑर्थो सेंटर ट्रायंगल एबीसी, देन ए एच बी एच एच सी. ए बी सी काय ट्रायंगलचे कॉर्नर आहेत, इक्वल टू 3 टाइम्स ऑफ काय घ्यायचं, एच जी. एच जी म्हणजे ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड मधलं डिस्टन्स, हे 3 टाइम्स असतं. आणि 2 टाइम्स ऑफ एच ओ मीन्स सर्कम सेंटर आणि ऑर्थो सेंटर मधलं डिस्टन्स. तर हे पॉईंट बघा थोडे लक्षात राहतील का तुमच्या. चला, एरिया ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचा एरिया काढायचे 2 फॉर्म्युले. ऍडजस्टंट साईड दिला असेल तर डिटर्मिनंट्स ऑफ काय करायचं, क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, आणि जर आपल्याला डायगोनल्स दिले असतील तर 1/2 क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. हे झालं तुमचं डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम, किंवा एरिया ऑफ पॅरलोग्राम विथ द हेल्प ऑफ डायगोनल्स आणि एरिया ऑफ पॅरलोग्राम विथ द हेल्प ऑफ ऍडजस्टंट साईड. म्हणजे समजतं का, या टाईपचा आपला पॅरलोग्राम असतो. जर आपल्याला ए बार बी बार दिला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि आपल्याला इथं डायगोनल दिले D1 D2 तर आपल्याला सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिरेक्शन अँगल कोण असतात, अल्फा बीटा गेमा आर डिरेक्शन अँगल्स. आणि डिरेक्शन कोसाइन कोण असतं मुलांना, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. आठवते काय, डिरेक्शन अँगल आणि डिरेक्शन रेशो. तर अल्फा बीटा गॅमाला आपल्याला डिरेक्शन अँगल म्हणायचं. ठीक आहे, आणि त्याला जर कॉस अटॅच केलं तर त्याला डिरेक्शन कोसाइन म्हटलं जातं. एल इक्वल टू कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. राईट. पुढे आता थर्ड पॉईंट बघा, ह्याच्यामध्ये काय दिलंय, इफ D1 D2 रिप्रेझेंट 2 डायगोनल्स ऑफ द पॅरलोग्राम. ते वरचं आहे बघा, इथपर्यंत आलो आपण. डिरेक्शन अँगल झाला आपला, तर हा झाला तुमचा एल कॉस अल्फा. दुसरा समजा हा बनतो बीटा, आणि हा समजा तिसरा बनणार गॅमा. एल एम एन. एल म्हणजे कॉस अल्फा, एम म्हणजे कॉस बीटा, एन म्हणजे कॉस गॅमा. अरे डिरेक्शन कोसाइन ऑफ द वेक्टर. तर डिरेक्शन कोसाइन काय असतं, प्लस मायनस एल प्लस मायनस एम प्लस मायनस एम. रिलेशन बिटवीन डिरेक्शन कोसाइन इथं घेतलं होतं आपण. काय रिलेशन लक्षात ठेवायचं, दॅट इज कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. एच व्हॅल्यू किती असते, 1. इथं विचारलं जातं साइन स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा, एच व्हॅल्यू 2 घ्यायची मुलांना. चल पुढचं बघा आता. पुढं काय दिलं आपल्याला, ए पॉईंट दिलाय बी पॉईंट दिलाय, आर 2 पॉईंट, देन डिरेक्शन कोसाइन ऑफ ए बी. ए बीचा डिरेक्शन कसा घ्यायचा, x2 मायनस x1 डिस्टन्स, ए बी मधलं डिस्टन्स डिवाइड बाय ए बी, y2 मायनस y1 डिवाइड बाय ए बी, z2 मायनस z1 डिवाइड बाय मॉड ऑफ ए बी. मॉड ए बीची व्हॅल्यू कशी असते बघा, मॉड ऑफ ए बीची व्हॅल्यू असते रूट ऑफ x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 चा स्क्वेअर आले व्हॅल्यू, या टाईप मध्ये. क्लिअर आहे. ए बीचं मॉड्युलस इथे लागतं ना आपल्याला, ते कुठून घेणार तुम्ही, या टाईप मध्ये. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा ए बी मधला, आणि वर एक कोऑर्डिनेटचं सबट्रॅक्शन. इथून तुम्हाला एल भेटेल, एम भेटेल, एन. एल एम एन काढलं म्हणजे काय काढलं आपण, डिरेक्शन कोसाइन. कधी, जर 2 पॉईंट दिले असतील तर x1 y1 z1 या टाईप मध्ये, आणि बी पॉईंट किती x2 y2 z2. 2 पॉईंट दिले असतील आणि 2 पॉईंट मधून डिरेक्शन कोसाइन जर काढायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. चला पुढे बघा आता. पी दिला एक्स वाय झेड, बी द पॉइंट इन अ स्पेस सच दॅट OP ची व्हॅल्यू आर आहे and line OP has the direction cosine. Then LMN ची व्हॅल्यू एक्स एल आर, ठीक आहे, वाय एम आर आणि झेड एन आर. पॉइंट पी दिला या ठिकाणी. पॉइंट पी आहे एक्स वाय झेड आहे.
हे आपलं काय आहे एक्स वाय ऍक्सिस आहे, इथलचा ओ आहे, ओपीची व्हॅल्यू आर बार दिली. ठीक आहे, द लाईन ओपी हॅज द डिरेक्शन कोसाइन एल एम एन. मग एक्स ऍक्सिस बरोबर जो अँगल असतो, ठीक आहे, तो किती असणार तुमचा, पीचा एक्स बरोबर अल्फा असतो बघा. 3D बनवतो, थ्री डी बनवतो ह्याला, 3D मध्ये कन्वर्ट करू. अल्फा बीटा गॅमा आहे ना आपल्याकडे, 3D मध्ये कन्वर्ट करू ह्याला आपण. ठीक आहे, प्रॉपर समजून घेऊ. बघा रे, एक्स वाय झेड आणि इथं पॉईंट पी आपला, तर पी एक्स वाय झेड आहे. मुलांनो काय करायचं, पहिला बघा, एक्स ऍक्सिस बरोबर अँगल अल्फा, वाय ऍक्सिसचा बीटा, झेड ऍक्सिसचा गॅमा. राईट, मग ह्याला आर नाव दिलंय. मग आता या केसमध्ये एल एम एन, डिरेक्शन कोसाइन ऑफ एल एम एन. या ठिकाणी एक्स इक्वल टू काय घ्यायचं, एल आर, एक्स इक्वल टू एल आर, वाय इक्वल टू, आणि एल ह्याचा डिरेक्शन रेशो घेतो आपण, एल एम आणि इथं एन. वाय इक्वल टू काय येणार एम आर, आणि इथं झेड इक्वल टू येणार एन आर, या टाईपमध्ये. ठीक आहे, हा पॉईंट जाऊ देतो, काय नाही. चला पुढचं बघा आता, डिरेक्शन रेशो बघा. आता डिरेक्शन रेशो कोण असतं, एबीसी असतं बघा. जर आपल्याकडे एल एम एन डिरेक्शन कोसाइन असेल आणि एबीसीचं डिरेक्शन रेशो असेल, तर आपल्याला ए बाय एल, बी बाय एम आणि सी बाय एन इक्वल टू लॅमडा असतं. म्हणून या ठिकाणी लॅमडा काय असतो, तुमचा स्केलर असतो, कुठली व्हॅल्यू असू शकते. याच्यामध्ये एबीसी कशा असतात, डिरेक्शन रेशो. जर आपल्याला 2 पॉईंट दिले असतील आणि त्यांचे डिरेक्शन रेशो काढा म्हटलं, त्यांचं डायरेक्टली काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. जसं इथं ए दिलाय, बी दिलाय, 1 2 3 पॉईंट काय दिलेत बघा, पॉईंट चेंज करतो मी. पॉईंट दिलेत आपल्याला 5 4 6 आणि एचे पॉईंट दिले 2 3 4. आणि आपल्याला एबीचा डिरेक्शन रेशो काढा, डीआरएस काढायचं आपल्याला, डीआरएस. काय करायचं, 6 मायनस, सॉरी आधी कोण आहे, 5 आहे ना, आधी काय करायचं, 5 मायनस 2 घ्यायचं, पुन्हा 4 मायनस 3 आणि पुन्हा 6 मायनस 4. आन्सर किती येणार, 3 1 2. हे आपले डिरेक्शन रेशो आले, एबीसीची व्हॅल्यू आले. जर आता एबीसी दिला असेल आणि एलिमेंट काढायचं असेल, तर आपला फॉर्म्युला असतो एल इक्वल टू ए डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, एम इक्वल टू बी डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर, आणि एन इक्वल टू सी डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे कधी जर एबीसी दिले असतील, एलिमेंट काढायचं असेल तर. जर एलिमेंट डिरेक्शन कोसाइन असतील, देन जो आपला पी वेक्टर आहे त्याची व्हॅल्यू येते एल आय एम जे प्लस एन क्यू. जसं मी इथं मग घेतलं होतं बघा, वरच्या केसमध्ये एक्स इजिकल टू काय घेतलं होतं रे, एल आर, त्या टाईपमध्ये इथं एल आय एम जे एन के आर द युनिट वेक्टर अलॉंग द गिवन वेक्टर. जर एबीसी आपला डिरेक्शन रेशो असेल, एबीसी जर डिरेक्शन रेशो असेल, देन द वेक्टर इज गिवन बाय पी बार इक्वल टू, एबीसी डिरेक्शन रेशो असेल त्याचा वेक्टर कसा बनवायचा, ए आय बी जे सी के. एलिमेंट डिरेक्शन कोसाइन असेल त्याचा वेक्टर कसा बनवायचा, एल आय एम जे एन के, आणि यालाच आपल्याला युनिट वेक्टर अलॉंग द गिवन वेक्टर म्हणू शकता. पुन्हा आर बार दिलाय, डिरेक्शन वेक्टर्स. मग इथून तुम्ही एबीसी काय काढू शकता, डिरेक्शन रेशो बाजूला काढू शकता. राईट, आणि तुम्हाला आता एबीसी भेटल्यानंतर मग एल एम एन कसं काढणार, हे फॉर्म्युला एल इक्वल टू ए डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. बघा असं दिलं तुम्हाला, आर बार इक्वल टू 2i प्लस 3j प्लस 4k, आणि आपल्याला सांगितलंय ए बी सी आणि एल एम एन काढा. एबीसी मध्ये हे कोएफिशिएंट घ्यायचे, एल इक्वल टू हा फॉर्म्युला इथलचा, ए डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, या टाईपमध्ये. तसंच बी घ्यायचं, तसंच काय घ्यायचं, सी घ्यायचं, या टाईपमध्ये. चला पुढचा पॉईंट बघा आता,
एबीसी आर हे झालं आपलं. एबीसीचा डिरेक्शन रेशो असेल त्याचा हा वेक्टर बनला. आता हे पण घेतलं होतं आर बार इक्वल टू हे जे असेल तिथून एबीसी काढू शकता, एलिमेंट काढू शकता. प्रोजेक्शन ऑफ लाईन इन अनदर लाईन. आता प्रोजेक्शन अजून एक कॉन्सेप्ट आहे, प्रोजेक्शन ऑफ लाईन इन अनदर लाईन. तर हे थोडं कसं आहे तुमचं एक क्लासमध्ये डिस्कस केलं बघा. पी आणि क्यू दोन पॉईंट आहेत. द प्रोजेक्शन ऑफ पी क्यू ऑन अनदर लाईन विथ डिरेक्शन रेशो एलिमेंट. जसं आपल्याकडे इकडं पी आहे आणि इथं क्यू पॉईंट आहे समजा. ठीक आहे. पी क्यूचं आता प्रोजेक्शन जर आपण एक्स ऍक्सिसवर घेतलं तर काय करायचं या ठिकाणी पहिलं बघा. प्रोजेक्शन ऑफ लाईन पी क्यू ऑन द अनदर लाईन विथ डिरेक्शन रेशो, त्याला डिरेक्शन कोसाइन म्हणायचं. डिरेक्शन कोसाइन एलिमेंट. याची व्हॅल्यू असते x2 मायनस x1. कुणाची? त्या लाईनची. x2 मायनस इथले पॉईंट काय आहेत तुमचे? x1 y1 z1. इथले पॉईंट काय आहेत? x2 y2 z2. ठीक आहे. या ठिकाणी हे प्रोजेक्शन जर एक्स ऍक्सिस वर घेतलं आपण, याचं प्रोजेक्शन जर आपण एक्स ऍक्सिस वर घेतलं या ठिकाणी तर काय करायचं मग? एक्सचा कोएफिशियंट घ्यायचं. x2 मायनस x1 येणार. प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस काय ना? x2 मायनस x1. ठीक आहे. वाय ऍक्सिस वर असेल तर वायचा कोएफिशियंट, यमचा कोएफिशियंट घ्यायचा. ठीक आहे. झेड ऍक्सिस वर यांचा कोएफिशियंट घ्यायचा. चला पुढे बघा आता. अँगल बिटवीन लाईन. जर आपल्याला L1 M1 N1 अशा आपल्याला दोन डिरेक्शन कोसाइन दिलेत आणि त्याच्यामध्ये थिटा बिद्दा ॲक्यूट अँगल दिलाय. कॉस थिटाचा व्हॅल्यू असते L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2. तर क्लिअर आहे. कॉस थिटा इक्वल टू कधी जर आपल्याला डिरेक्शन कोसाइन दिले असतील तर. बट समजा डिरेक्शन कोसाइन नाही दिलं, डिरेक्शन रेशो दिले. डिरेक्शन काय दिले? रेशो. ठीक आहे. तर डिरेक्शन रेशो दिला समजा इथं बघा. डिरेक्शन रेशो दिला तर कॉस थिटाचा फॉर्म्युला काय करायचा? एबीचा डॉट प्रोडक्ट आणि खाली रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर आणि रूट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर आणि C2 स्क्वेअर येते व्हॅल्यू. ठीक आहे. अशा टाईपमध्ये. चल बघा मुलांना आता एवढीच थिअरी आपली. तर आपल्याला MCQ साठी एक लेक्चर घ्यायचं आहे मुलांना. ते सांगेल मी कधी. आता एकदा हे पार्ट 1 संपत आला की आपल्याला MCQ साठी पण एक लेक्चर घ्यायचं याच्यावरचं. ठीक आहे. येस मुलांना काय डाऊट आहे का? ऑफलाईन लेक्चर या वीक मध्ये तर पॉसिबल नाही आहेत अजून. ठीक आहे. कारण मला थोडं स्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे अजून. या वीक मध्ये पण ऑनलाईनच लेक्चर राहतील मुलांना. मी डाऊट सेक्शन ठेवन. 4-5 जणांनी मला मेसेज केलेत क्वेश्चनचे. ते एका दिवशी घेईल मी ते डाऊट्स, उद्या किंवा परवा. ठीक आहे. अजून काय डाऊट्स असतील तर पाठवून द्या मला. ते डाऊट्सच फक्त त्या दिवशी घेतले जातील किंवा आपलं रेग्युलरचं लेक्चर झाल्यावर त्यांचे डाऊट्स घेतले जातील. चालतं. सर्वांना काय डाऊट आहे का आता? वा थेरॉटिकल पार्ट सगळा घेतलाय. नोट्स पण ग्रुपला टाकतो मी. तुमचं एकच काम आहे की जे झालेलं नोट्स आहेत मुलांना डबल एकदा रिकॅप करा.